Yes, ma'am. ओके, थँक्यू थँक्यू. वचन अध्ययन बसवमंच पुष्प 43. मी डॉक्टर जयश्री पट्टण पुण्याहून सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मी डॉक्टर जयश्री पाटील कोकणूर वैनींना विनंती करते, कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. शरणू शरणार्थी. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी जयश्री पाटील कोगनूर सर्व रसिक जिज्ञासू श्रोत्यांचे वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 43 मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. बसव अंडरस्टँडिंग अँड रिसर्च सेंटर पुणे यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी विविध सामाजिक, धार्मिक, वैचारिक, आध्यात्मिक, प्रबोधनपर विषयावर व्याख्यान आयोजले जाते. लिंगैक्य शरणी ॲडव्होकेट छायाका उमाकांत शेटकार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शरण डॉक्टर उमाकांत शेटकार यांनी हे व्याख्यान आयोजिले आहे. मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. या मंचावर सर्वप्रथम शरणी विद्याका मगदूम वचन प्रार्थना म्हणतील. त्यानंतर शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण स्वागत प्रस्तावना करतील व व्याख्यात्यांचा परिचय करून देतील. आजचा विषय आहे अंधश्रद्धा निर्मूलन, महात्मा बसवेश्वर ते डॉक्टर दाभोळकर. आजचे अतिथी व्याख्याते आहेत शरण माधव वाबगे, हे व्याख्यान देतील. त्यानंतर शरण डॉक्टर शशिकांत पट्टण मार्गदर्शन करतील. श्रोत्यांबरोबर चर्चा होईल. कार्यक्रमाची सांगता शरण योगेश करंजे यांच्या शरण समर्पणाने होईल. आता मी शरणी विद्याका मगदूम यांना विनंती करते की त्यांनी वचन प्रार्थना म्हणावी. विद्याका मगदूम. सर्वांना शरण शरणार्थी. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. दगडाचा देव देव नव्हे, दगडाचा देव देव नव्हे, मातीचा देव देव नव्हे, मातीचा देव देव नव्हे, वृक्ष देव देव नव्हे, वृक्ष देव देव नव्हे, दगडाचा देव देव नव्हे, दगडाचा देव देव नव्हे. सेतु बंध रामेश्वरा सेतु बंध रामेश्वरा इतर क्षेत्राचा देव देव नव्हे. सेतु बंध रामेश्वरा इतर क्षेत्राचा देव देव नव्हे, देव देव नव्हे, दगडाचा देव देव नव्हे. देव तुमच्या अंतर्यामी, देव तुमच्या अंतर्यामी, आत्मदेव जाणण्याचे थोर, आत्मदेव जाणण्याचे थोर, हे कुडल संगम देवा, हे कुडल संगम देवा, हे कुडल संगम देवा, दगडाचा देव देव नव्हे, दगडाचा देव देव नव्हे, मातीचा देव देव नव्हे, मातीचा देव देव नव्हे, वृक्ष देव देव नव्हे, वृक्ष देव देव नव्हे, दगडाचा देव देव
नव्हे. दगडाचा देव, दगडाचा देव, दगडाचा देव, देव नव्हे. सर्वांना शरण शरणार्थी. महात्मा बसवेश्वरांचे वचन प्रार्थना गाऊन शरणी विद्याकाम मगदुम यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. आता मी संयोजिका शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांना विनंती करते की त्यांनी स्वागत प्रस्तावना करावी आणि अतिथी व्याख्यात्यांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण. माईक माईक. वचन अध्ययन बसव मंच या व्याख्यानमालेमध्ये पुष्प 43व लिंगैक्य छायाक्या शेटकार मॅडमच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही हे व्याख्यान आयोजित करतो आणि बसव अंडरस्टँडिंग रिसर्च सेंटर अक्कन अरिवे अशा या संस्थांच्या संयुक्त विजयाने आम्ही हा महिन्यातून एक असं प्रत्येक शनिवारी पहिल्या शनिवारी हे व्याख्यान घेतो. आजचा जो विषय आहे अंधश्रद्धा निर्मूलन ही सामाजिक चळवळ आणि महात्मा बसवेश्वर ते डॉक्टर दाभोळकर, तर हा विषय जो आहे हा आजची गरज आहे काळाची आणि इथं आलेल्या प्रत्येकाला मी भक्तिपूर्वक मी इथं सर्वांचं स्वागत करते. महात्मा बसवेश्वरांचं म्हटलं सामाजिक चळवळ जी आहे याच्याबद्दल आज आपले अतिथी माधव बावगे सर आलेले आहेत. इथं सरळ सर्वांना आम्ही शरण मंदियाळ म्हणतो. शरण याचा अर्थ की जो सशक्त मनगट आहे, सशक्त विचार करू शकतो आणि जो अंधश्रद्धा नाकारतो, गांजलेल्यांसाठी सतत तयार असतो, अशांना आम्ही शरण म्हणतो. शरण म्हणजे त्यागमूर्ती नाही, शरण त्याग तर आहेच, त्याच्या बरोबरीने मानसिक दृष्ट्या जो सशक्त आहे असा शरण. म्हणून इथं जे शरण बंधू आहेत बसवेश्वरांचे शरण आहेत आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ही जी मोठी संस्था आहे, अनिस म्हणजे आपण त्याला महाराष्ट्रामध्ये नावाजलेली डॉक्टर दाभोळकर सरांनी जी संस्था केलेली आहे त्याचे कार्यकर्ते अभ्यासक जे आहेत तिथं सर्व जमलेले आहेत, त्यांना सुद्धा मी इथं स्वागत करते. आता विद्याकानी अतिशय सुंदर असं वचन गायलं आलं. देव ही संकल्पना ही आपण मातीमध्ये, वृक्षामध्ये, मूर्तीमध्ये नसून तो आपण अंतर्यामी बघितला पाहिजे असा त्यातला सूक्ष्म भाव आपल्याला महात्मा बसवांनी सांगितलेलं आहे. मानवतेकडे झुकतं माप होतं. तर त्यांनी आपल्याला त्यांचे जे समकालीन शरण आहेत तर सर्वांना आपण बघतो की त्यांनी प्रत्येकाने अंधश्रद्धा नाकारली आहे. श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नाकारा. आता ह्याच्यामधला जो फरक आहे तो आपले आजचे अतिथी माधव बावगे सर आपल्याला नक्कीच सांगतील. आता वचन म्हटले काय, वचन काय आहे? काही जणांसाठी काही नाशिकहून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य जॉईन झाले, त्यांचे मी तर स्वागत करते. तर वचन म्हणजे हे कोणी तप करून किंवा अरण्यात जाऊन किंवा आकाशवाणीहून असं सांगितलेली असं काही वचन नाहीये, ती श्रोत नाहीये. तर ते अनुभव मंडप 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी जी अनुभव मंडप स्थापली त्यातले 770 शरण आणि शरणींनी मिळून चर्चासूत्राने आपल्या अनुभवातून मांडलेले बोल म्हणजेच वचन आहे. त्यामुळे हे वचन हे आमच्यासाठी, लिंगायतांसाठी, मानव कल्याणासाठी ही आचारसंहिता असली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आता आपण जसं म्हणतो महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहे, नक्कीच आहे, पण आता आपण जर चित्र बघितलं तर त्याचं विदारक चित्र आपल्याला दिसायला लागतं आणि त्याच्यासाठी म्हणजे जेव्हा जेव्हा छत्रपती शाहू महाराज असतील, गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, नंतर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा सत्य मांडलं तेव्हा प्रत्येकाला तत्कालीन समाजाने विरोध केलेला आहे. पण नंतर त्यांचे सत्य एक दिवस उलगडलेच हे आपल्याला माहिती आहे. जसं आता दाभोळकरांनी जेव्हा ही अन्य संस्था सुरू केली, गावोगावी त्यांचे चमत्कार, बुवाबाजी, अंधश्रद्धा विरोधीची मोहीम आखली, तर ते तत्कालीन समाजाला किंवा बुरसटलेल्या विचाराला त्या सनातनी समाजाला पचलं नाही आणि म्हणून त्यांची निर्गुण हत्या झाली हे आपल्याला माहिती आहे. आता मागच्या महिन्यामधला 20 ऑगस्ट हा दिवस जो आहे आपण वैज्ञानिक दिवस म्हणून साजरा करतो की 20 ऑगस्ट 2013ला दाभोळकर सरांची, नंतर 16 फेब्रुवारी 2015 मध्ये कॉम्रेड गोविंद पानसरांची,
30 ऑगस्ट 2015 मध्ये डॉक्टर M कलबुर्गी सरांची. तर आता कलबुर्गी सर जाऊनही त्यांचे 10 वर्ष झाले. तर 5 सप्टेंबर 2017 गौरी लंकेश. तर जेव्हा जेव्हा पुरोगामी विचार त्यांनी त्यांनी आपल्या लेखणीतून, विचारातून, आचारातून मांडण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांना त्या त्या तत्कालीन समाजाने त्यांची निर्घृण हत्या केली आहे. हे अतिशय वाईट आहे आणि आपण त्या गोष्टीचा निषेध करतो या विचार मंचावरून. आणि म्हणून आजचा आपण हा विषय घेतलेला आहे, अंधश्रद्धा निर्मूलन ही सामाजिक चळवळ. तर जसं बसवांनांची चळवळ आंदोलन होतं, ते गावोगावी पोहोचलं. दाभोळकरांची पण चळवळ अनिश्चित आहे. हे प्रत्येक गावोगावी, तालुका ठिकाणी सुद्धा आपण त्यांचे कार्यकर्ते बघतो. तर हा विचार पोहोचला पाहिजे. हा विचार पोहोचण्यासाठी म्हणून आपण आज सरांना बोलवलेलं आहे. तर इथं मी माझे सर्वांचं स्वागत करते आणि या विषयाची मांडणी करण्यासाठी आपण सरांना बोलवलंय. त्यांची मी इथं ओळख करून देते. अल्प परिचय. माधव विश्वनाथ बावगे सर त्यांचं पूर्ण नाव आहे. सर लातूरहून आहेत आणि सरांचा जन्म 16 सप्टेंबर 2055. राजश्री शाहू महाविद्यालयात कमवा व शिकवा या योजनेअंतर्गत B.Com पर्यंत शिक्षण. त्याच महाविद्यालयात 36 वर्षे नोकरी, रजिस्ट्रार पदावरून सन 2013 मध्ये सेवानिवृत्त. 1975 पासून श्रमश्री बाबा आमटे यांच्या प्रकल्पाशी निगडीत. श्रमश्री बाबा आमटे समवेत भारत जोडो अभियानात इटानगर, अरुणाचल ते ओखा, गुजरात गुजरात भारतातील 15 राज्यातून अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, वेस्ट बेंगॉल, सिक्कीम, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या विविध राज्यातून सरांनी 8,160 किलोमीटर सायकलवर प्रवास केलाय. सर, खूप कौतुकास्पद असं आहे की तुमच्यापासून आम्ही प्रेरणा घेतली पाहिजे. विद्यार्थी दशेपासूनच राष्ट्रसेवा दल, छात्र भरतीच्या चळवळीतून जडणघडण, स्थापनेपासूनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात आहेत. 1993 पासून प्रत्यक्ष पदाधिकारी म्हणून सक्रिय सहभाग. जून 2025 पासून राज्य कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आणि पूर्ण वेळ अनिशच्या कार्यात. पेटलेला पंजाब होता तेव्हा पंजाब एकता सद्भावना यात्रेत 1 महिना सक्रिय सहभाग. महाअनिशच्या वतीने शिक्षण विभागाच्या सहकार्याने शिक्षकांमार्फत वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच विवेकी विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावर 69 शिबिरांचे विभागीय व जिल्हा पातळीवर मोहिमा परिषदांचे यशस्वीरित्या आयोजनात प्रमुख जबाबदारी. महाराष्ट्र अन्नीस लातूर केंद्राच्या वतीने 74 भुवा भावांचा भांडाफोड, 550हून अधिक भानामती प्रकरणे सोडविली, 357 आंतरजातीय आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाह लावले, 3 नरबळे प्रकरण थांबवली, 5 ठिकाणच्या पशुहत्या रोखल्या आणि 12 पोतराजांना पोतराज प्रथेतून मुक्त केले. शासनाने जादूटोणा विरोधी कायदा मंजूर करावा या मागणीसाठी अनेक आंदोलनात सोबत दिनांक 4 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2006 दरम्यान गांधी पुतळ्यासमोर डॉक्टर दाभोळकर व माधव पावगे यांचे 10 दिवस उपोषण. करणी, भानावती, भूतबाधा, अंगातेने, बुवाबाजी, चमत्कार, फलज्योतिष, कालबाह्य, अघोरी प्रथा, परंपरा या विरोधात प्रबोधन. 2500हून अधिक सप्रयोग व्याख्याने, अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक यातून लेखन. मती भानावती या पुस्तकाचे डॉक्टर दाभोळकर यांच्या समवेत सहलेखक. सर, तुमचं खूप खूप अभिनंदन. सत्य साईबाबा मंदिर प्रकरणी 15-16 जुलै 2001 रोजी गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध. 4 डिसेंबर 2003 च्या मध्यरात्री प्राणघातक हल्ला, पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न केला गेला. 11 डिसेंबर 2006 रोजी किल्लार येथे नरेंद्र महाराज भक्तांचा हल्ला. 26 सप्टेंबर 2018 रोजी कळंब जिल्हा उस्मानाबाद येथे गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी मिळाली. 15 वर्षापूर्वी पत्नीच्या संमतीने देहदानाचा संकल्प केला सरांनी. 63 वेळा स्वतः रक्तदान करून रक्तदान व व्यसनमुक्ती चळवळीत सक्रिय सहभाग. भारत जोडो युवा अकादमीच्या माध्यमातून डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्या नेतृत्वात दुर्गम आदिवासी किनवट येथे साने गुरुजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी संकल्प. आणि या आपल्या आजच्या कार्यक्रमानंतर सर इथेच जाणार आहे
आजच्या कार्यक्रमासाठी सरांनी आपल्याला वेळ दिला. तुमचे खूप खूप धन्यवाद सर. सरांना खूप पुरस्कार मिळालेत. सर एकूण 42 पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यातील काही भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार नवी दिल्ली, महाराष्ट्र फाउंडेशनचा अमेरिका सामाजिक प्रबोधन पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता निधीचा डॉक्टर राम आपटे प्रबोधन पुरस्कार, मराठा समाज सांगलीचा शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पुरस्कार, प्रजासत्ताक भारत मुंबईचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचा शाहू भूषण पुरस्कार आणि लातूर जिल्हा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लातूर भूषण पुरस्कारासह सरांना बरेच मान सन्मान मिळाले. सर मी जास्त वेळ घेत नाही कारण आम्हाला सर्वांना आम्ही उत्सुक आहोत तुमच्याकडून ऐकण्यासाठी. सर आपला हा मंच आपणास खुला आहे. धन्यवाद. आजचे अतिथी व्याख्याते शरण माधव बावगे यांना मी विनंती करते की त्यांनी व्याख्यान सुरू करावे. माधव बावगे सर. माझा आवाज ऐकू येत आहे? हो सर. हो सर, हो सर. कारण इकडे दुर्गम भागात आहे म्हणून गच्चीवर येऊन बसावं लागेल मध्ये सर, आपण परत विचारलं. ठीक आहे. सर्वांना शरणार्थी. वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला यांच्या वतीनं लिंगैक्य शरणी ॲडव्होकेट छायाक्का उमाकांत चेटकार यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे 43वं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे आणि तुम्ही सातत्यानं हे व्याख्यान आयोजित करता आणि विचार मंथन आपल्या सगळ्या शरणार्थीच्या समोर ठेवताय, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. या ऑनलाईन विचार मंथनास उपस्थित असलेल्यांपैकी कार्यक्रमाच्या संयोजक शरणी आदरणीय जयश्रीताई पट्टण, शरण शशिकांत पट्टण, शरण योगेश करंजे, शरणी दामण्णा झळकी, शरण रुद्र मूर्ती, शरण कुमार राजना, सूत्रसंचालक जयश्री पाटील आणि महाराष्ट्र अनिसच्या कायदा सहभाग विभागाच्या राज्य कार्यवाह ॲडव्होकेट मनीषा महाजन आणि इथे उपस्थित असलेले सर्व शरणींना शरणार्थी. साथीनो, महात्मा बसवांना, शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि बसव विचाराचे खरे अभ्यासक डॉक्टर MM कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश या विभूतींना मी विनम्र अभिवादन करतो. या ऑगस्ट महिन्यामध्ये कलबुर्गी सरांचा खून झाला आणि त्याचबरोबर कालच्या 5 सप्टेंबरला गौरी लंकेश यांचा खून झालेला आहे आणि या खुनात खऱ्या अर्थानं समाजाला दिशा देणाऱ्या या अशा विभूतींचा सनातनी विचाराच्या लोकांनी त्यांचा खून केला आणि अजूनही त्यांचे मारेकऱ्यापर्यंत आणि त्यांचा जो मास्टर माइंड आहे त्याच्यापर्यंत आपली समाज पोहोचू शकली नाही. त्याच्याबद्दल मी इथे जाहीर निषेध व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या मधून आपल्या सर्वांच्या वतीनं. आणि मी माझ्या या विषयाला सुरुवात करतोय. खर तर आजचा विषय आहे अंधश्रद्धा निर्मूलन, एक परिवर्तनवादी चळवळ. पण महात्मा बसवेश्वर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असा विषय या ठिकाणी दिलेला आहे. अर्थात हा विषय खूपच व्यापक आहे, खूप मोठा आहे. या विषयावर सातत्याने तुमच्या आपली जी व्याख्यानमाला आहे त्याच्यामध्ये घेतलं तरीही ते वेळ पुरणार नाहीये. तरी परंतु मर्यादित वेळेमध्ये आपणाला या विषयामध्ये जेवढं जमेल तेवढे आपण इथं चर्चा करूया. खर तर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भामध्ये महात्मा बसवांच्या कामापैकी हा एक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातला जो भाग आहे त्याच्याबद्दल चर्चा करायची म्हटलं तर खर तर अगोदर श्रद्धा कशाला म्हणायची आणि अंधश्रद्धा कशाला म्हणायची हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. पण याच्यावर 1-1.5 तासाचं स्वतंत्र व्याख्यान होऊ शकतं. परंतु सूत्ररूपानं थोडंसं याच्याबद्दलचं सुरुवातीला आपण समजून घेऊया. या संदर्भामध्ये
मी जर समजा आता तुमच्या समोर म्हणालो की माझी या मोबाईलवर श्रद्धा आहे, कारण यामुळेच तर आपण आता ही ऑनलाईन चर्चा करतोय. माझी पंख्यावर श्रद्धा आहे, कारण तो आपणास या आपल्या हॉलमध्ये थंड हवा देतोय. माझी पेनवर श्रद्धा आहे, कारण तो माझ्या मनातलं जे काही असेल ते कागदावर लिहून कायमस्वरूपी ठेवू शकतो. हे वाक्य बरोबर आहेत का चुकीचे आहेत? तुमच्यापैकी कोणीतरी अनमुठ होऊन उत्तर दिलं तर बरं होईल. म्हणजे तुमचं म्हणणं काय पडतं ते समजून घेऊया. परंतु आम्ही ज्या वेगवेगळ्या व्याख्यानामध्ये जे काही बोलतो त्यावेळेला त्याचं उत्तर काय येतंय आणि आपल्याकडून काय उत्तर येतं ते बघूया. कुणीतरी एक दोघांनी अनम्यूट करून त्याच्यावर याचं उत्तर द्यायचंय. मी जे सांगितलेले वाक्य बरोबर आहेत का? माझी या मोबाईलवर श्रद्धा आहे, कारण याच्यावर आपण आता हे ऑनलाईन बोलतोय. माझी पंख्यावर श्रद्धा आहे, कारण तो पंखा आपणाला बसलेल्या ठिकाणी हवा देतोय. आणि माझी पेनवर श्रद्धा आहे, कारण तो पेन माझ्या मनातलं जे काही असेल ते कागदावर उमटू शकतो आणि कायमस्वरूपी ठेवू शकतो. हे वाक्य बरोबर आहेत का चुकीचे आहे? बरोबर आहे सर. आम्हाला प्रत्येक ठिकाणी असं विचारल्यानंतर सगळ्यांकडून हे वाक्य बरोबर आहेत असं उत्तर येतं, परंतु चुकीचं आहे सर, चुकीचं आहे. हा, हे वाक्य साफ चुकीचे आहे. कारण माझी या मोबाईलवर कितीही श्रद्धा असली आणि इथला जर वीज पुरवठा खंडित झाला किंवा आणि त्याच्यामुळे मोबाईल डाऊन झाला तर आपण याच्यावर व्याख्यान करू शकणार नाही. किंवा माझी पंख्यावर कितीही श्रद्धा असली, इथला जर वीज पुरवठा खंडित झाला तर तो पंखा आपणाला हवा देणार नाही. माझी पेनवर कितीही श्रद्धा असली, त्याच्या पुढे साष्टांग दंडवत घातला, पण त्यातली जर शाई संपलेली असेल तर ती पेन माझ्या मनातलं जे काही असेल ते कागदावर उमटू शकणार नाही आणि कायमस्वरूपी ठेवू शकणार नाही. मग माझ्या श्रद्धेचं झालं काय? अशाच पद्धतीनं आपण श्रद्धेच्या नावाखाली बऱ्याच वेळेला अंधश्रद्धा जोपासत असतो. आणि त्या श्रद्धेच्या बाबतीत अगोदर थोडस समजून घेणं म्हणून हे थोडस सूत्ररूपानं मी तुमच्या समोर प्रश्न विचारलेले होते. याच्यावरून एक लक्षात घ्यावं की ज्या गोष्टीचा कार्यकारण भाव वादातीतपणे सिद्ध झालेला असतो ती श्रद्धा असते, आणि जिचा कार्यकारण भाव सिद्ध झाला नसतो ती अंधश्रद्धाच असते. म्हणून आपलं चळवळीचं म्हणणं असं आहे की श्रद्धा ह्या तपासायला तयार असल्या पाहिजेत, परंतु आपल्याकडे श्रद्धेच्या क्षेत्रात असं असतं की मी माझी श्रद्धा तपासणार नाही आणि दुसऱ्यांनी तपासली तरी चालणार नाही. अशा पद्धतीचं एक हे असू शकतं. आणि याचं उदाहरण द्यायचं असेल तर आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये एका खाजगी साखर कारखान्याचे चेअरमन त्यांच्या घरामध्ये त्या फोटो लावलेल्या होत्या. त्या बऱ्याच फोटो लावलेले, परंतु त्यापैकी बालाजीच्या फोटोमधून विभूती गळायला लागली आणि खाली ढीग पडायला लागली असं सांगितलं गेलं. ते वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या, टीव्हीवर आल्या आणि सगळीकडे लातूरमध्ये चर्चा झाली. त्यावेळेला पत्रकार एक माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की असं त्यांच्या घरी अशा पद्धतीने बालाजीच्या फोटोमधून विभूती पडते आणि ढीग पडतायत त्याचे, आणि तुम्ही गप्प कसे काय? मी त्यांना म्हणालो की त्यांच्या घरामधल्या फोटोच्या मधून ती विभूती पडते असं त्यांचं म्हणणं आहे. ते तुम्ही ते तपासलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. तुम्ही जर त्या साखर कारखान्याच्या चेअरमनना जर विचारलं जाऊन की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काय म्हणणं आहे, हे आपण तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क केला का आणि याच्याबद्दलची सत्यता आपण तपासायची का, असा जर प्रश्न केला तर तो पत्रकार गेला त्यांच्या घरी आणि त्यांनी असं विचारलं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं असं म्हणणं आहे की अशा फोटोमधून असे ढीग पडण्या एवढी विभूती निघणार नाही, आणि तुम्ही तर इथे दावा करताय, तर मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीने येऊन तपासलं आणि त्याच्याबद्दलची सत्यता जर तुमच्या समोर मांडली तर ते चालेल का? तर त्या साखर कारखान्याच्या चेअरमननी असं सांगितलं, माझी बालाजीवर श्रद्धा आहे, मी सुद्धा ती श्रद्धा तपासणार नाही आणि दुसऱ्याने येऊन सुद्धा तपासली तरीही ती मला मान्य होणार नाही.
अशा पद्धतीची जी श्रद्धा असते ती सगळी अंधश्रद्धाच असू शकते असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि श्रद्धेच्या क्षेत्रामध्ये असं एक असतं की एकाची श्रद्धा ही दुसऱ्याची अंधश्रद्धा असते आणि दुसऱ्याची अंधश्रद्धा ही तिसऱ्याची जीवन मरणाची श्रद्धा असते. याचं एक साधं उदाहरण देता येईल. डॉक्टर दाभोळकरांनी आम्हाला भानामतीची केस हाताळण्यासाठी राजस्थानमध्ये जयपूर पासून 200 किलोमीटर अंतरावर पाठवलेलं होतं. आम्ही 2 लेडीज आणि 4 जण असे गेलेलो होतो आणि जायला 2 दिवस लागले, यायला 2 दिवस लागले आणि तिथं जवळपास 4 ते 5 तासामध्ये ती केस हाताळली आणि त्या दिवशीपासून ते प्रकार बंद झाला. काय होत होतं त्यांच्या घरात तर घरावर आपोआप दगड पडायचे, वळणीवरचे कपडे आपोआप जळायचे, अंगावर बिब्याच्या फुल्या पडायच्या. नाही ठेवायचा, रुमालामध्ये बांधून ते पैसे सह गायब व्हायचे आणि 8 दिवसानंतर रुमाल फक्त मिळतो आणि पैसे गायब होतात. अशा पद्धतीची तिथली केस होती आणि ती केस आमच्याकडे आली. त्याचा शोध घेण्यासाठी किंवा ते सर मध्ये आवाज जातोय. बावगे सर आपला आवाज येत नाहीये, काही प्रॉब्लेम आहे का? मॅडम साऊंड करता येईल. आपण आवाज येत नाहीये सर. नाही सरां कदाचित ते आयसोलेटेड याच्यामध्ये आधीच सांगितलं त्यांनी थोडासा नेटचा इश्यू असेल. बघूया आपण फोन मध्ये तर नोट जॉईन होतील, बघूया. हॅलो, ऐकतोय सर, आवाज येतोय. मध्येच डिस्मिस हे आला आणि त्याच्यामुळे मला तर मी सांगत होतो काय, तिथली केस हाताळल्यानंतर तिथे जे सतीचे मंदिर होते, सती जाणं म्हणजे एखाद्या बाईचं अंत्यविधीला ज्या वेळेला जाळत असतं त्यावेळेला त्याच्या बायकोनी मागे न राहता त्या चितेवर स्वतःहून उडी टाकून स्वतःचं जीवन संपवायचं. जर ती स्वतः तयार नसेल तर बाकीची लोक तिला उचलून ह्याच्यामध्ये सन्नामध्ये टाकायचे, तिला संपवायचे. ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? ही सगळे लोक म्हणतात, आपलीकडली सगळे लोक म्हणतात ही अंधश्रद्धा आहे, परंतु आपल्या दृष्टिकोनातून ती अंधश्रद्धा आहे, पण त्यांच्या दृष्टिकोनातून ती जीवन मरणाची श्रद्धा आहे. म्हणजे श्रद्धेच्या क्षेत्रामध्ये एकाची श्रद्धा ही दुसऱ्याची अंधश्रद्धा असते आणि दुसऱ्याची अंधश्रद्धा ही तिसऱ्याची जीवन मरणाची श्रद्धा असते. आणि म्हणून त्या श्रद्धेच्या संदर्भात जर म्हणायचं असेल तर जी श्रद्धा माणसाचा मूल्य विवेक उन्नत करते ती श्रद्धा असते आणि जी श्रद्धा माणसाचा मूल्य विवेक अवनत करते ती अंधश्रद्धा असते. त्याच्याबद्दल दुसरी एक व्याख्या असं त्याच्याबद्दल सांगता येऊ शकेल. उपलब्ध ज्ञानाला अनुभवाच्या आधारे तपासले असता जी टिकते ती श्रद्धा असते आणि जी टिकत नाही ती अंधश्रद्धा असते. याबद्दल हे थोडक्यात श्रद्धा अंधश्रद्धांच्या संदर्भामध्ये आपण समजून घेतलेलं आहे. आणि सगळ्या अंधश्रद्धा ह्या विकासाच्या विरोधी असतात. ज्या कुटुंबातली लोक अंधश्रद्धेला बळी पडतात त्या कुटुंबाचा विकास होत नाही,
ज्या गावातली लोक अंधश्रद्धेला बळी पडतात त्या गावाचा विकास होत नाही, आणि ज्या देशातली लोक अधिक जास्त अंधश्रद्धेला बळी पडतात त्या देशाचा विकास होत नाही. त्यामुळे आपल्या विकासाच्या मार्गातील असलेल्या सर्व अंधश्रद्धा दूर केल्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग व्यवसायाने डॉक्टर असलेले, MBBS डॉक्टर असलेले डॉक्टर दाभोळकरांनी असा विचार केला की खरं तर मी डॉक्टर असून माझ्या दवाखान्यात येणाऱ्या किती लोकांना मी तपासून दुरुस्त करण्यापेक्षा या समाजालाच अज्ञान, अंधश्रद्धा आणि कर्मकांडांचा रोग लागलेला आहे तो दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना 9 ऑगस्ट 1989 ला केली. आणि ती या संघटनेची सुरुवात करताना काही उद्दिष्ट म्हणजे 5 सूत्र त्यांनी ठरवलेले आहेत, आणि ते सूत्र आपण थोडक्यात समजून घेऊया आणि मग पुढे बसवांना आणि दाभोळकर यांच्याबद्दलचा तुलनात्मक सगळं आपल्याला चर्चा करता येऊ शकेल. या संघटनेच्या स्थापनेच्या वेळेला पहिलं सूत्र होतं की शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या सगळ्या अंधश्रद्धांना विरोध करणं. शोषण कोणत्या कोणत्या मार्गातून होतं तर शोषण हे देवाच्या नावावर होतं, धर्माच्या नावावर होतं, कर्मकांडांच्या नावावर होतं, गोवाबाजीच्या नावावर होतं, जातीच्या नावावर होतं. या सगळ्या प्रकारच्या होणाऱ्या शोषणाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करते, हे पहिलं सूत्र आहे. दुसरं सूत्र आहे वैज्ञानिक दृष्टिकोनचा अंगीकार करणं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणं, हे दुसरं सूत्र आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन मानवी जीवनामध्ये एवढा अत्यंत महत्वाचा आहे की ज्या व्यक्तीने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला ती कुठल्याही भीती बाळगू शकत नाही, कुठल्याही अंधश्रद्धाला बळी पडू शकत नाही. परंतु आपल्याकडला सुपर क्लास 1 असलेला माणूस असलेला सुद्धा तो जर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला नसेल तर तो अंधश्रद्धाला बळी पडतो. आणि म्हणून या वैज्ञानिक दृष्टिकोनाचं महत्व एवढं आहे की तो नवीन शैक्षणिक धोरणाच्या गाभाघटकामध्ये 10 गाभाघटकामधला एक प्रमुख गाभाघटक होता, आणि मूल्य शिक्षणामध्ये त्याचा अंतर्भाव आहे. आणि भारतीय राज्यघटनेनी प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य सांगितलंय शोधक बुद्धी, मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणं, त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकांचं कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा वैज्ञानिक दृष्टिकोन अगदी चुलीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते. धर्माची कठोरपणे विधायक चिकित्सा करणे हा एक अतिशय महत्वाचा सूत्र आहे. त्याच्यामधलं भारतीय संविधानानं प्रत्येक नागरिकांना उपासनेचं आणि धर्म पालनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आणि महाराष्ट्र आणि त्याचा आदर करते. घटनेच्या विरोधात कोणाला काही काम करता येत नाही, परंतु याचाच गैरफायदा घेऊन धर्माच्या, देवाच्या नावावर इथे चंगळवाद चालतो, त्याच्याबद्दल मात्र महाराष्ट्र आणीचं हरकत नोंदवते. आम्हाला असं म्हणायचं आहे की हे स्वातंत्र्य जे दिलेलं आहे तर ते आमाप आणि वारेमाप स्वातंत्र्य दिलेलं नाहीये. सार्वजनिक आरोग्य आणि कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न उपस्थित झाला तर त्याला प्रतिबंध करता येतो. आपण पाहिलं असेल कोविडच्या काळामध्ये सर्व मंदिरं, मस्जिद, प्रार्थना स्थळे सगळे बंद होती, आणि म्हणून राज्यघटनेने ते दिलेलं स्वातंत्र्य हे 4 भिंतीच्या आत दिलेलं आहे. आणि तो त्यांनी त्यांच्या घरामध्ये 4 भिंतीच्या आतमध्ये त्यांनी तो धर्म पाळावा, त्यांचं काय उपासना करायची ती जरूर करावी. परंतु प्रत्येकाचाच देव आणि धर्म जर रस्त्यावर आला तर लोकांचं जगणं मुश्किल होतं. आणि म्हणून या विषयावर सुद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे आपलं सातत्याने प्रबोधन करते. आणि खरं तर डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाला किंवा आपले ही 4 खून झालेले ती त्यांना हीच बाब खटकलेली आहे, आणि त्याच्यातून ते झालेलं आहे आपल्याला दिसून येतं. चौथं सूत्र एक आहे संत समाज सुधारकांच्या कृतिशील विचाराचा वारसा आणि भारतीय संविधानाचा मूल्य आशय हा लोकांच्या पर्यंत पोहोचवणं प्रबोधनाच्या माध्यमातून. ही प्रबोधनाची चळवळ आहे, परंतु कृतिशील प्रबोधनाची चळवळ आहे. आणि आपल्या महाराष्ट्राला संत समाज सुधारकांच्या विचाराचा वारसा आहे, तो खूप मोठा वारसा लाभलेला आहे. आणि त्यामुळं तो विचार
खरं तर भारतीय संविधानामध्ये सुद्धा संत समाज सुधारकांचा विचार त्याच्यात प्रतिबिंबित झालेला आहे आणि म्हणून तो विचार लोकांच्या पर्यंत वारी म्हणून महाराष्ट्र आणि सही एक दिवस तरी वारी अनुभवावी म्हणून वारीमध्ये एक दिवस त्याच्यामध्ये सहभाग नोंदवते. याचं कारण असं, वारीमध्ये का तर वारीमध्ये कुठलाही स्त्री पुरुष असमानता त्या ठिकाणी नाहीये, उच्च नीच हा भाग त्या ठिकाणी नाहीये, मोठा असो किंवा लहान असो, व्यक्ती असला तरी तो माऊली म्हणून लहानांच्या पाया पडतो आणि लहान असला तरी मोठ्या माणसांच्या माऊली म्हणून पाया पडतो. तिथं जात धर्म पंथ लिंग भेद हे कुठलेही तिथं होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी जमतात, परंतु कुठल्या महिलेवर काहीतरी अत्याचार झाला किंवा कुणाचा तरी विनयभंग झाला अशा पद्धतीची गोष्ट त्या ठिकाणी घडत नाही. म्हणून वारीमध्ये एक दिवस तरी वारी अनुभवावी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सहभागी होते. कारण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कुठल्या देवाच्या आणि धर्माच्या विरोधात काम करत नाहीये. देवधर्माच्या नावाने होणाऱ्या शोषणाच्या विरोधामध्ये ही काम करते. परंतु देवधर्माच्या विरोधामध्ये काम जरी करत नसली, त्याबद्दलची भूमिका तटस्थतेची असली तरी खरा देव आणि खरा धर्म कोणता हे संत समाज सुधारकांच्या विचारांचा वारसा लोकांच्या पर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते, त्या संत समाज सुधारकांचा हवाला देऊन. आता देवाच्या बाबतीत तर काय सांगितलं, संत तुकारामांनी सांगितलं, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. कुठल्याही तीर्थक्षेत्राला गेला तर तिथं तीर्थ म्हणून पाणीच आहे आणि देव म्हणून दगडच आहे. देव रोकडा सज्जनी, सज्जन माणसामध्ये देव आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. संत कबीरांनी असं सांगितलं, जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पाणी, दुनियाबाई दिवानी पैसे की धुळदाणी. हे संत कबीरांनी सांगितलेलं आहे. भुकेल्याला अन्न द्यावं, तहानलेल्यांना पाणी द्यावं. बाप हो देव याच्यात असते, देव मंदिरात नसतो तर मंदिरात पुजाऱ्याचं पोट असतं, हे गाडगे महाराजांनी सांगितलं. आणि आपण आता बसवण्णांनी काय सांगितलं, मडके देव सूप देव, रस्त्यावरचा दगड देव, माप देव तांब्या देव, धनुष्याची दोरी देव. या असंख्य देवामुळे जमिनीवर पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. दुसऱ्या एका वचनात बसवांना म्हणतात, सदन बांधिते देवालय, देवा मी गरीब काय करू, देहची माझे मंदिर, पाय माझे देवळाचे खांब, मस्तक माझे देवळाचा कळस, स्थावर पावे नाही, जंगम हे अविनाशी, परिसावे बा पुढल संगम देव. पुढं ते असं म्हणतात, देवाच्या संदर्भामध्ये सुद्धा ते सांगत असताना त्यांनी एकेश्वरवादी देव सांगितलेला आहे. जसे प्रतिव्रता स्त्रीला एकच पती असतो, तसंच परमभक्ताला एकच देव असतो. अशा पद्धतीचं त्यांनी एकेश्वरवाद देव सांगितलेलं आहे. एकापेक्षा अधिक देवाची उपासना करणं, त्यांना वेश्येचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. आणि म्हणून वेश्येला कमी लेखलेलं नाही त्यांनी, परंतु तशा पद्धतीनं बाजार मांडायचा नाहीये हे सांगितलेलं आहे. आणि त्यांनी देवाच्या संदर्भामध्ये सुद्धा देवाच्या प्रार्थनामध्ये पूजाच्या मध्ये वेळ न घालवता काम करीत देव आणि काम करत असतानाच देव म्हणून कायकवे कैलास त्यांनी जे मांडलेलं आहे त्यातून ही संकल्पना आहे. म्हणून महात्मा बसवण्णांची देवाच्या बद्दलची आणि धर्माच्या बद्दलची आपण पुढे विचार करणारच आहोत त्याच्याबद्दल, परंतु देवाच्या बद्दलची ही बाकीच्या संतांच्या बरोबर महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये हे काम केलेलं आहे आणि ते आपल्या सगळ्यांसाठी आदर्श आहे. आणि म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संत समाज सुधारकांचा विचार पुढे नेण्यासाठी काम करते आहे. महाराष्ट्र अनिसाची भूमिका देवाच्या बद्दलची असे आहे, कोणी देव मानून जरी नीतिमान म्हणला तरी चालेल आणि कोणी देव न मानता नीतिमान म्हणला तरी चालेल. माणूस नीतिमान बनण्याची गरज आहे, ही भूमिका चळवळीची आहे. दुसरं एक आहे की 5वं सूत्र आहे, व्यापक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून पुरोगामी परिवर्तनवादी समविचारी पक्ष संस्था संघटना कार्यकर्ते यांना सोबत घेऊन समाजात मूल्य परिवर्तन घडवून आणण्याचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. याचं कारण असं आहे की हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. या पुरोगामी परिवर्तनवादी बसव शिव शाहू फुले आंबेडकर
हा विचार ज्या ज्या लोकांना मान्य आहे, भारतीय संविधानाचा विचार ज्या ज्या लोकांना मान्य आहे, ते सर्व लोक एकत्रित येऊन अशा पद्धतीचं त्या महापुरुषांनी सांगितलेला विचार कृतिशीलपणे लोकांच्या पर्यंत नेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या पंचसूत्रीच्या जोरावर, या पंचसूत्रीच्या आधारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते. एका बाजूला असं हे तुमच्यासमोर मांडल्यानंतर आपल्याकडं कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जर झाला, शोषण वाढलं, गरीब श्रीमंतांची दरी वाढायला लागली, उच्च नीचतेची जर दरी वाढायला लागली, की प्रस्थापित व्यवस्थेला छेद देण्यासाठी सक्षम नेतृत्व उभा राहतं आणि व्यवस्था बदलाची प्रक्रिया सुरू होते. आणि 12व्या शतकामध्ये समाज अंधश्रद्धेचा गर्तेत रुतला होता. पंडित पुरोहितांची अधिकारशाही मजूर झालेली होती. मठाधीशांची सत्ता शक्तिशाली झालेली होती. मंदिर आणि मठ हे शोषणाचेच केंद्र बनलेले होते. ब्राह्मणाशिवाय तर इतरांना वेद पठणाची बंदी होती. तप, अनुष्ठान, व्रतवैकल्य, देवदासी, सती प्रथा, पुत्रास प्रथा, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, फलज्योतिष अशा अनेक भ्रामक कल्पना वाढवून पुरोहितशाहीने लोकांना कर्मकांडामध्ये गुंतवून ठेवलेलं होतं आणि एक दैवी दहशतवादच निर्माण केलेला होता. आणि त्यावेळेला राजसत्ता आणि धर्मसत्ता ही एकत्र नांदत होती. मंदिर आणि पूजेच्या माध्यमातून पुरोहित सर्वसामान्यांचे शोषण करीत होते. अशा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये क्रांतिकारी महात्मा बसवण्णांनी आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर समाज मनामध्ये मूल्य परिवर्तन घडवून मूल्य परिवर्तनातून आमूलाग्र बदल घडवून आणला. हे आपण सगळं वचन साहित्य किंवा बसव साहित्य वाचलं तर आपल्याला त्याला सगळ्यांना समजून येईल. त्यावेळेला यज्ञ याग, बळी देण्याची प्रथा, पशुहत्या या विरोधातही त्यांनी ते अगदी संवेदनशीलपणे काम केलेलं आहे. आणि ते या संदर्भामध्ये असं म्हणतात, दयेविना धर्म हा काय धर्म होय, सर्व प्राणी मात्रावरती दया केली पाहिजे, दया हीच धर्माचे मूळ होय, अन्यथा कुडल संगमदेव मानणार कसे. या पद्धतीने महात्मा बसवण्णांचा विचार 12व्या शतकामध्ये किती दूरदृष्टी आपण त्यांच्यामध्ये होती हे आपण यातून लक्षात घेतलं पाहिजे. आता अशाच पद्धतीनं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही याच विचाराचा धागा पकडून वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे विवेकी विचार समाज मनात रुजवून समाजामध्ये मूल्य परिवर्तन घडवून विवेकी समाज निर्माण करण्यासाठी आपल्या संघटनात्मक म्हणजे महाराष्ट्र आणि सच्चे संघटनात्मक 23 विभाग आहेत. त्या विभागातून महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये 350हून अधिक शाखांच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता सातत्याने कृतीशील आहेत. हे आम्हाला अभिमानाने आपणाला सांगावं लागेल. कुठल्या आमच्या बैठका असतात किंवा जे काही उपक्रम केले जातात त्याला कुणालाही प्रवास खर्च दिला जात नाही. कार्यकर्ते हे मी समाजाचं देणं आहे असं समजून ते आपला वेळ देतात, श्रम देतात, प्रसंगी पैसा खर्च करतात आणि या माध्यमातून कर्तव्य भावनेतून कार्यकर्ते हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा बसवण्णांनी जाती विरहित समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी जन्माधिष्ठित जात ही त्यांना मान्य नव्हती आणि याला महात्मा बसवण्णांनी प्रखर विरोध केलाय. आणि त्यांनी असं सांगितलं की कर्मावरून जाती ठरल्या आहेत आणि त्या मानव निर्मित आहेत असं महात्मा बसवण्णांचं म्हणणं होतं. आणि म्हणून जाती कशा निर्माण झाल्या याच्याबद्दल महात्मा बसवण्णांचं वचन आहे. लोखंड तापवून लोहार, धुनी धुवून झाला परीट, वस्त्रे विणून झाला विणकर, वेद वाचुनी झाला ब्राह्मण, कानातुनी जन्मला का कोण, या जगी कुडल संगम देवा, या योगे जो जाणी लिंग स्थळ तोची कुलवान. अशा पद्धतीचा परखडपणे विचार त्यावेळेला मांडलेला आहे. आणि त्यांनी समतेचा विचाराबद्दल आणि स्वतःच्या आचरणाबद्दल बसवण्णा काय म्हणतात, मांग चन्नय्या
वडील माझे ढोर ककया आजोबा माझे, काका चिकय्या माझाच, किन्नरी बोमिया भाऊ माझे, कसे न जाणता तुम्ही मला. म्हणजे अशा पद्धतीनं समतेचा विचार मांडताना बसवांना पुढे असं म्हणतात, शिवालयाची आणि महारवाड्याची भूमिती एकच दोन्हीसाठी, आचमन शौच दोन्हीसाठी ते जल एकच, निर्मळ दुजे नाही तळ टाकीता राजा, असो महारवाडा म्हणता राजवाडा त्या जागेला. आपण जाणीवेची होत वर दर्शने मुक्त समानची, कुडल संगम देवा जाणती जे तुझ. समती सहज भूमंडळी. अशा पद्धतीनं 12व्या शतकामध्ये त्यावेळेसची परिस्थिती काय होती आणि त्या परिस्थितीच्या वेळेला अशा पद्धतीचं विचार मांडणं हे बसवण्णाशिवाय दुसरं कोणी करू शकलं नाही आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये कोणी दुसरा घडू शकला नाही. परंतु बसवण्णांनी ही क्रांती करून दाखवलेली आहे. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुद्धा तोच बसवण्णांचाच विचार पुढे घेऊन जात आहे, कृतिशीलपणे घेऊन जात आहे. दाभोळकर असं म्हणायचे, जात मानणं हीच एक अंधश्रद्धा आहे. जन्मलेल्या बाळाला जात नसते. ते बाळ ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येते त्याची जात आणि त्यांचाच धर्म त्या बाळाला चिटकावला जातो. ती जात आणि तो धर्म मिळवण्यासाठी त्यांनी किंवा आपण कोणीही काहीही परिश्रम केलेले नसतात. अशा पद्धतीने ज्याच्यासाठी काहीच परिश्रम न करता मिळालेली जात आणि धर्माचा अभिमान आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात बाळगला जातो. आणि या खोट्या प्रतिष्ठेसाठी एखाद्या मुलीने जर आंतरजातीय विवाहाचा परस्पर निर्णय घेतला तर बाप पोटच्या पोरीला संपवतो. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन समता आणि मानवतेलाच अधिक जास्त महत्व देते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बसवण्णांनी जेवढे काही विचार मांडलेले आहेत त्यावेळेला त्यांनी विचार केलेला आहे, ते सगळे विचार हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीमध्ये कृतिशीलपणे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम चळवळ करते. परंतु या चळवळीमध्ये फक्त लिंगायतच लोक आहेत असं नाहीये. याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माची, सगळ्या धर्माची सुद्धा आहेत, सगळ्या जातीची लोक ह्याच्यामध्ये आहेत आणि ते सगळे मिळून या संत आणि समाज सुधारकांच्या विचाराचा वारसा प्रामाणिकपणे पुढे नेण्याचं काम केलं जाते. महात्मा बसवण्णांनी वर्ण, वर्ग, लिंग आणि जातीभेद विरहित समाज निर्माण करण्यासाठी लिंगायत धर्माची स्थापना केली. त्यासाठी कोणत्याही जातीची व्यक्ती लिंग धारण करून लिंगायत धर्मामध्ये प्रवेश करू शकते, येऊ शकते. अशाच प्रकारे शिवशरण चांभार हरळयाचा पुत्र शीलवंत आणि मधुवरस ब्राह्मण यांची मुलगी लावण्यवती यांचा आंतरजातीय विवाह बसवण्णांनी घडवून आणला. सनातन्यांना तो वर्ण संस्कार विवाह वाटला, तर महात्मा बसवण्णांनी तो मानव समतेचा विवाह मानला. आणि मग तिथे खूप मोठी खळबळ माजली आणि सनातन्यांनी बसवण्णा विरोधात राजा बिज्जलांकडे तक्रार केली. सनातन धर्मरक्षक राजा बिज्जल आणि मधुवरस हरळयांना त्यांचे डोळे काढण्याची व त्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकण्याची शिक्षा ठोठावली. महात्मा बसवण्णांना हे रुचलं नाही आणि या अन्यायाचा विरोध करून आपल्या पंतप्रधान पदाचा त्यांनी त्याग केलेला आहे. आजच्या सगळ्या राजकारण्यांनी हा महात्मा बसवण्णांचा विचार वाचला पाहिजे आणि तो अंगीकारला पाहिजे, असं मला या ठिकाणी स्पष्टपणे म्हणावंसं वाटतं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही बसवण्णांचा विचार कृतिशीलपणे पुढे नेते आणि या संदर्भातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे असं म्हटलं की जाती विरहित समाज निर्माण करायचा असेल तर आंतरजातीय विवाह अधिक जास्त प्रमाणात होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही आंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींना प्रोत्साहन देऊन आपले संघटनेचे पाठबळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे करते आणि आंतरजातीय विवाह घडवून आणते, असे संघटनेच्या लातूर केंद्राने आता ते ह्याच्यामध्ये सांगितलं.
लातूर केंद्राने ते 357 विवाह लावलेले आहेत आणि संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर 1100हून अधिक विवाह आंतरजातीय परंतु सत्यशोधकी विवाह महाराष्ट्रात लावलेले आहेत. सत्यशोधकी विवाहाचा अर्थ काय तर कमी खर्चामध्ये साध्या पद्धतीनं विवाह झाले पाहिजेत आणि विवाहावर होणारा अवडंबर, विवाहावर होणारा अनाठायी खर्च हे टाळलं पाहिजे आणि साध्या पद्धतीने विवाह केले पाहिजेत. आणि त्यांचा त्या विवाहाच्या सत्यशोधकी विवाहाचं एक वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही मुलीच्या आई वडिलांना मुलीच्या लग्नासाठी बँकेचं कुठलंही कर्ज काढण्याची पाळी येऊ नये हा त्याच्यातला मुख्य गर्भित अर्थ आहे. आणि म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन, बरेच जण म्हणतात महाराष्ट्र आणि सचा आणि आंतरजातीय विवाहाचा संबंध काय, तर हा संबंध त्या ठिकाणी एकतरी समतेचा विचार पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आणि जात नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून हे अधिक जास्त पाऊल महात्मा बसवण्णांच्या पासून जे सुरू झालेलं आहे ते पुढे कंटिन्यू नाही करते. हे फक्त काम महाराष्ट्र आणिच करते असं नाही आहे. अनेक वेगवेगळ्या संस्था संघटनांच्या माध्यमातून सुद्धा हे केलं जातं. आता बसव पद्धतीने सुद्धा विवाह अशाच पद्धतीने साध्या पद्धतीने केले जातात. याचं स्वागतच केलं पाहिजे आणि आपण अशा ह्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं आमची भूमिका आहे. आणि महाराष्ट्र आणि स हे फक्त बऱ्याच वेळेला मुलींनी घरी न विचारता जर पाऊल टाकलं तर त्यांना कुटुंबाचे दार बंद होतात, म्हणजे त्यांच्या घरचे दार बंद होतात आणि मग त्यांना फार अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. आणि मग तशा वेळेला आम्ही कायदेशीर बाजूनी आणि पूर्ण महाराष्ट्राच्या आणि चळवळीचं पाठबळ त्या ह्यांच्या पुढे म्हणजे पाठीमागे उभा करतो आणि कुठलाही प्रकारचा त्यांना त्रास होऊ नये या संदर्भामध्ये प्रयत्न करतोय. महाराष्ट्र आणि सनी शासनाकडं सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. ज्यांना धार्मिक पद्धतीने लग्न करायचं नाहीये, आपल्याकडे लग्नाच्या एक स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये मुलगा मुलगी आणि 3 साक्षीदार गेले की लग्न करता येतं, त्याच्यात वृक्षपणा येतो आणि इकडे अवडंबर आहे. त्या मधला पर्याय म्हणून महात्मा फुलेंनी तो सत्यशोधकी विवाहाचा हे केलेला आहे. आणि म्हणून त्यावेळेला आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलींना खूप त्रास होतो. त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे आम्ही लग्न लावत असताना त्या मुलीचा आणि आलं की लग्न लावत नाही, आम्ही मुलीची स्वतंत्र चर्चा करतो, मुलाशी स्वतंत्र चर्चा करतो, दोघांना एकत्र करून चर्चा करतो आणि ते सक्षम पाहून मग त्यांचं लग्न लावलं जातं. आणि लग्न लावल्यानंतर बऱ्याच वेळेला पालक येत नाहीत मुलीकडचे, तर त्यावेळेला आम्ही त्या मुलीला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे तुझं माहेर आहे असं सांगितलं जातं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात गेलं तर त्या ठिकाणी ही चळवळ तुझ्या पाठीशी उभी आहे असं स्पष्टपणे आम्ही सांगतो आणि कुठल्याही पद्धतीचा त्यांना त्रास होऊ दिला जात नाही. दुसऱ्या बाजूला पंचांग, जन्मपत्रिका, जप तप, शुभ अशुभ, काळराव, पुनर्जन्म, विवाह मुहूर्त, व्रतवैकल्य, उपास तापास, विटाळ याबाबत विवेकी विचाराच्या आधारे त्याची महात्मा बसवण्णांनी सुद्धा खिल्ली उडवलेली आहे. आणि पंचांग जन्मपत्रिकेच्या संदर्भात जर सांगायचं तर पंचांग कशावरून बघितलं जातं, जन्मपत्रिकेवरून. जन्मपत्रिका कशावरून तयार केली जाते, आता आम्ही प्रश्नोत्तर घेतो त्याच्यामध्ये, पण आता इथे आपल्याला समोर आपल्याला असं हे करता येणार नाही. म्हणून जन्मपत्रिका कशावरून बनवली जाते तर बाळाची जन्मवेळ आणि ती तारीख आपण लक्षात घेतली पाहिजे. परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही स्पष्टपणे त्याच्याबद्दलचा खुलासा करते. बाळाची जन्मवेळ कोणती, मूल जन्माला येतं त्यावेळेला त्याचं डोकं बाहेर अगोदर येतं, पूर्ण मूल बाहेर यायला वेळ लागतो. पूर्ण मूल बाहेर आलं तरी नाळेने आईशी जोडलेलं असतं. मग ते डोकं बाहेर आलेली पकडायची, पूर्ण मूल बाहेर आलेली पकडायची का नाळ कापलेली पकडायची का जन्मलेल्या प्रत्येक बाळाने रडलंच पाहिजे ती रडलेली पकडायची. अक्षरशः शिकलेली शिक्षकांच्या शिबिरामध्ये हा आम्ही प्रश्न विचारल्यानंतर शिक्षक म्हणतात त्यानं रडलेली, कोणी नाळ कापलेली म्हणतात. मित्रांनो, याच्यापैकी कुठलीही जन्मवेळ नाही. स्त्री बीज आणि पुरुष बीज ज्या दिवशी ते फलित झालं ती त्याची जन्मवेळ आहे आणि ती त्या नवरा बायकोला सुद्धा माहित नसते. ज्या इमारतीचाच पाया एवढा कच्चा असतो त्याच्यावरची इमारत कशी पक्की राहू शकेल हा आपण ह्याच्यामध्ये विचार केला पाहिजे.
आणि त्याच्यामुळे जन्मवेळ आणि तारखेचा त्याचा काही संबंध नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तरी परंतु डॉक्टर इंजिनियरच्या जर पत्रिका त्यांच्या तयार केलेल्या असतात, त्या पत्रिकेमध्ये काय काय लिहिलेलं असतं ते सगळं त्यांनी मान्य करतात. या संदर्भामध्ये खूप मोठी म्हणजे लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची गरज आहे आणि ते महाराष्ट्राने सातत्याने करते आहे. त्याच्याबद्दलचे पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्याच्याबद्दलचे सातत्याने व्याख्यानाच्या माध्यमातून सुद्धा लोकांचं प्रबोधन केलं जात असतं. जप तपाच्या संदर्भात असं सांगितलं जातं, अनंत काळ पर्वत अरण्यात जाऊन तप करण्यापेक्षा एक दिवस लिंग पूजा पुरेशी नाही का? अनंत काळ लिंग पूजा करण्यापेक्षा एक दिवस ज्ञानाप्रमाणे आचरण करणे पुरेसे नाही का? अनंत काळ ज्ञानार्जन करण्यापेक्षा शरणाचा एक अनुभव पुरेसा नाही का? असा सवाल महात्मा बसवण्णांनी लोकांना विचारलेला आहे, जनतेला विचारलेला आहे आणि त्यांच्या सगळ्या शरणाशरणींना सुद्धा विचारलेला आहे. याबद्दल आपण विचार करण्याची गरज आहे. मुहूर्त, शुभ अशुभ याच्यावर सुद्धा बसवण्णांनी असं त्यांच्या वचनातून सांगितलेलं आहे की शिवशरण एकत्र येणे शुभ लग्न समजावे, हाच उत्तम मुहूर्त आहे, हाच शुभ मुहूर्त आहे, हेच चंद्रबल आणि हेच ताराबल आहे, उद्याच्या पेक्षा आजचा दिवस चांगला आहे. या अशा पद्धतीची भूमिका तिथे महात्मा बसवण्णांनी घेतलेली आहे. व्रतवैकल्याच्या संदर्भामध्ये सुद्धा सडेतोड त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. आपल्याकडं हरतालिकेचा उपवास करतात सगळ्याच महिला. ह्याच्यामध्ये कशासाठी करतात? तर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना नवरा मिळावा म्हणून. पण आम्ही बऱ्याच वेळेला आम्ही कार्यक्रमामधून महिलांना विचारतो, तुम्ही हरतालिकेचा उपवास कोण कोण केला? बऱ्याच महिला हात वरती करतात आणि मग त्यांना विचारतो, तुमच्या मनाप्रमाणे नवरा मिळाला का? बायका म्हणतात, कशाला आता खपलीवर खपली काढून हे करता, जे आहे ते आता बरं म्हणून समजावं लागेल, अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी मांडतात. आणि म्हणून अशा निरर्थक याच्या संदर्भामध्ये निरर्थक सातत्याने प्रयत्न आणि महात्मा बसवण्णांचा हा विचार आहे ते सुद्धा लोकांच्या पर्यंत पोहोचवले जाते. विटाळाच्या संदर्भामध्ये, ग्रहणाच्या संदर्भामध्ये, आता उद्या ग्रहण आहे, विटाळाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे काय केलं जातं? मासिक पाळी ही स्त्रीलाच येते, ती चांगली का वाईट आम्ही विचारल्यानंतर बऱ्याच वेळेला बायका बोलत नाहीत पुढे, परंतु वाईट म्हणून समजले जाते. आम्ही म्हणतो किंवा जे मासिक पाळी ही वाईट नाहीये, स्वच्छता राखणं बरोबर आहे, परंतु मासिक पाळी ही विटाळ नाही, वाईट नाही आहे. ज्या बाईला मासिक पाळी येत नाही त्या बाईला मुलंच होत नाही आणि म्हणून हे चक्र चालवण्यासाठीची ती अतिशय महत्वाची बाब आहे. परंतु त्यांना पाळी समजून या पद्धतीने जे केलं जात असतं, त्यांना आदिवासी भागात तर इकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर खूप या पद्धतीचे 4 दिवस बाईला घरापासूनच बाजूला ठेवलेलं जात असतं. आणि हे आपल्याकडे सुद्धा अजूनही जुन्या ठिकाणच्या जुन्या महिला ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी हे प्रकार अजूनही पाळले जातात असं मला वाटतं. आणि त्याच्याबद्दलचं सुद्धा प्रबोधन गरजेचं आहे. त्याच्याबद्दलचं गाणे सुद्धा या सगळ्या विषयावरच्या बद्दलची गाण्याच्या माध्यमातून सुद्धा प्रबोधन केलं जातं. ही भूमिका आपण समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. स्त्री पुरुष समतेच्या संदर्भामध्ये बसवण्णांनी खूप अगोदर, आता आपण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा विचार करतोय, पण या 150 वर्षाच्या कालावधीमध्ये ते अधिक जास्त पुढे आले. परंतु 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी स्त्री पुरुष समतेचा विचार मांडलेला आहे, परखडपणे मांडलेला आहे. बसवण्णांच्या काळात तर पुरुष प्रधान समाज व्यवस्था होती. स्वार्थी पुरोहित लोक हे सवर्णांच्या स्त्रियांना सुद्धा दलित, पंचम यामध्ये वर्णामध्ये गणलं जात होतं. मनुस्मृतीमध्ये तर असं लिहिलेलं आहे, स्त्री स्वातंत्र्य न अर्हती, म्हणजे अर्थात स्त्रिया ह्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने योग्य नाहीत. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, ढोर गवार अन नारी येतो हे ताडणके अधिकारी, म्हणजे हे बडवण्याच्याच कामाचे आहेत, अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये मनुस्मृतीमध्ये उल्लेख आहे. आणि म्हणून
त्यांना शिक्षणाचा अधिकारही नव्हता. महात्मा बसवण्णांनी अशा धार्मिक ग्रंथांचे सुद्धा खंडन केलेलं आहे. वेद सुद्धा त्यांना ते मान्य नाहीये, म्हणून त्यांचं ते खंडन केलेलं आहे. आणि स्त्री आणि पुरुष हे दोघही या भूमीवर एकाच वेळी जन्माला आलेले आहेत. हे दोघेही समान आहेत. त्यांच्यात अनुभव मंडपाच्या माध्यमातून समतेचा विचार रुजवून समान हक्क आणि त्यांना समान अधिकार दिलेले आहेत महात्मा बसवण्णांनी. तद्वतच महाराष्ट्र अनिसही लिंग समभाव, स्त्री पुरुष समता याबाबतचा एक स्वतंत्र विभागाच्या माध्यमातून प्रबोधन करते. उलट महाअनिसचे म्हणणे आहे की आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमामधून सांगत असतो, पुरुषांची माफी मागून पुरुषापेक्षा बाईला थोडस अधिक जास्त कळतं असं आमचं जाहीर कार्यक्रमामधून आम्ही सांगतो. आणि हे नुसतं सांगत नाही तर आम्ही तपासल्याशिवाय ते बोलत नाही. तपासल्याशिवाय मी बोलत नाही. माझी बायको सुद्धा मला तपासते ना. मी समजा कॉलेजची ड्युटी करून घरी परत गेलो आणि घरी बॅग ठेवून पुन्हा परत येऊन भाजी घेऊन जाण्यापेक्षा जातानाच भाजी घेऊन गेली, घरी तिने पण आणलेली असते, कशाला आणली ती विचारते. मी म्हणतो आता आणली तर राहू दे. पण तेवढ्यावर बाई घरात गप्प बसत नाही. ती म्हणते केवढ्याला आणली मेथीची पेटी. मी म्हणतो 10 रुपयाला आणली आणि तिने 7 रुपयाला आणलेली असते. आता म्हणजे माझ्यापेक्षा 3 रुपयांनी कमीने ती मेथीची पेंडी आणलेली आहे. तिला काही अक्कल नाही, तिला कळत नाही असं कसं म्हणायचं. कारण बघा तुम्ही, पुरुषांनी स्त्रियांना काही वस्तू बाजारातून खरेदी करायला जर सांगितलं तर स्त्रिया निश्चितपणे कमी भावात आणतात, पुरुष त्यात जास्त पैसे देतात. आणि अशा पद्धतीनं स्त्रिया पैसे वाचवतात. आणि हे वाचवलेले पैसे सुद्धा स्त्रियांचे कुठेही वाईट मार्गाला जात नाही, घरातल्याच कुठल्या तरी चांगल्या कामासाठी वापरले जातात. जर समजा काही पुरुषांनी समजा पैसे कशातून वाचवले तर त्यांचे पैसे ते कशासाठी खर्च होतील ते काही सांगता येत नाही, त्याची गॅरंटी देता येत नाही. परंतु बाईच्या वाचवलेल्या पैशाची मात्र गॅरंटी आम्ही त्या ठिकाणी देतो. आणि म्हणून त्यानुसार पुरुषांना स्पष्टपणे सांगतो, बाईला समतेचा विचार दिला तर खऱ्या अर्थानं तुमचं घर पुढे जाऊ शकतं. या पद्धतीचा महात्मा बसवण्णांचा विचार हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढे नेते. मी भारत जोडो अभियानामध्ये 7 सिस्टर्स मध्ये गेलेलो होतो आणि तिथे महिलांना प्राधान्य, आदिवासी भागांमध्ये महिला हा म्हणजे तिकडे मातृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. आज सुद्धा लग्न झालेल्या प्रत्येक मुलाला मुलीच्या घरी नांदायला जावं लागतं. आणि त्यांच्यात मूल झालं तर त्या मुलाला मुलाचं नाव, आईचं नाव आणि आईचंच आडनाव लागतं. आणि आईची म्हणजे वडिलांची प्रॉपर्टी ही मुलीच्या नावानं होते. आणि आपल्याकडं जी स्थिती बाईची आहे ती स्थिती तिकडे पुरुषांची आहे. याच पद्धतीने अजूनही तिथे मातृसत्ताक कुटुंब पद्धती आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या संदर्भामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा विचार पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून एक टॅगलाईन घेऊन प्रबोधन मोहीम 3 ते 12 जानेवारीच्या दरम्यान राबवली जाते. मागच्या वेळी आम्ही स्त्री सन्मानासाठी पुरुष भान संवाद यात्रा काढली होती. म्हणजे सातत्याने या दरवर्षी असे वेगवेगळ्या टॅगलाईन घेऊन आम्ही स्त्री पुरुष समतेच्या संदर्भामध्ये कार्यक्रम राबवतो. आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीनं राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, महिला परिषदांच्या माध्यमातून असे वेगवेगळे आणि आम्ही ज्या वेळेला महिला मेळावा घेतो त्या फक्त महिला मेळाव्यात महिलांनाच बोलावत नाही, महिला आणि पुरुष या दोघांनाही बोलावतो. कारण महिलांना बोलावलं आणि त्यांना जर आपण सगळं ज्ञान दिलं आणि त्यांनी जर घरात जाऊन ते अंमलात आणायचा प्रयत्न केला तर घरातले म्हणतील तू पुन्हा तुझं डोकं भरवलंय, खबरदार, तसं काही चालणार नाही. म्हणून आम्ही दोघांनाही बोलावतो. दोघं जण जर आले त्या महिला परिषदेला तर तिथे जे काही विचार मंथन होईल ते घरी अंमलात आणता येऊ शकतं. आणि जर त्यावेळेला पुरुष काही त्याच्यावर काही कॉमेंट्स करायला लागले, आपण दोघांनीही ऐकलंय ना परिषदेमध्ये, अशा पद्धतीनं तिथं हे सांगता येऊ शकतं. म्हणून आम्ही महिला परिषद घेतली तर महिला आणि पुरुष दोघांनाही बोलावतो, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बंधू भगिनीनो, 12व्या शतकातील जी स्थिती होती
त्या परिस्थितीला विवेकी विचार आणि कृतीच्या जोरावर महात्मा बसवण्णांनी सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याला सन्मानाने जगण्याचा हक्क आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केलेला आहे. आता 900 वर्षांनी परत तीच परिस्थिती आपल्याकडे आलेली आहे. सगळे म्हणजे राज्य केंद्र आणि राज्य सरकार आणि इथली धर्मशक्ती ही एकवटलेली आहे आणि अशाच पद्धतीची परिस्थिती आता निर्माण केली जात असते. आपल्या पुढे आव्हानं भरपूर आहेत, परंतु आपणाला महात्मा बसवण्णांचा विचार जर आपण अंगीकारला, भारतीय संविधानाचा विचार जर आपण अंगीकारला, वैज्ञानिक दृष्टिकोन जर आपण समजून घेतला आणि ते कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपणाला कसलीही परिस्थिती असली तरी त्यातून आपण तावून सुलखून निघू शकतो. आणि म्हणून या संदर्भामध्ये आपण तशा पद्धतीचा हा विचार पुढे नेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला महात्मा बसवण्णांचं नाव घेतलं जातं. आज महात्मा बसवण्णांच्या विचार हा कुठेतरी त्यांच्या विरोधी विचाराच्या दावणीला बांधलेला आहे की काय, अशा पद्धतीचं स्पष्टपणे मी मांडतोय. कारण मी अनेक इथे ज्या वेळेला लातूरमध्ये सुद्धा सोकी बरोबरच आता अधिक जास्त संघर्ष करण्याची पाळी येते आणि धर्मांध शक्ती, सनातनी विचार हे तुमच्याच लोकांना तुमच्या विरुद्ध लावून देतात आणि आपण त्यांच्या पाठीमागे बळी पडलो की मग मात्र आपल्यातच दुखळी निर्माण करून ते बाजूला राहतात आणि आपल्यामध्ये संघर्ष निर्माण केला जातो. अशाच पद्धतीची स्थिती आता सुद्धा या देशामध्ये दिसते आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी नुसतं विचार ऐकून वाचून ते स्वतः पुरतं ठेवून चालणार नाही, तर आपणाला ते महिलांच्या पर्यंत, तरुणांच्या पर्यंत, वृद्धांच्या पर्यंत, सगळ्या घटकापर्यंत न्यावे लागतील आणि याच्यासाठी बोलावं लागेल, चर्चा करावी लागेल, अशा पद्धतीची व्याख्यानं घ्यावी लागतील. मग तरच आपण काहीतरी हा विचार पुढे जाऊ शकतो. नाहीतर तो विचार जर कुंठित झाला, भरपूर ज्ञान आहे परंतु ते कुंठित झालं तर त्या डबक्यासारख्या होऊ शकतं, त्याच्या बाहेर तो पोहोचू शकत नाहीये. आणि म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही अगदी ग्रामीण भागांपर्यंत 350 शाखा आहेत. 36 जिल्ह्यामधून 350 शाखांच्या मधून कार्यकर्ते हे हा विचार सगळा आपण समजून घेतात. आम्ही कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या विषयांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करतो आणि त्यांच्या पातळीवर ते काम अधिक जास्त मोठ्या प्रमाणात होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं. तरी परंतु ही सत्याची चळवळ आहे, नीतीची चळवळ आहे. परंतु आपल्याकडे एक तो असा रोग लागलेला आहे की खरं सांगितलं की लोकांना पटत नाही. थोडीशी दाढी वाढवली, थोडीशी जटा वाढवल्या आणि कपडे दुसरे घातले आणि तथाच तुम्ही तुमचं कल्याण करतो अशा पद्धतीचं सांगितलं तर लोक अगदी तिथे पैसे देऊन दर्शनाला लागतील आणि त्या ठिकाणी काय काय होईल ते सगळं सहन करतील. परंतु खरं सांगितलं की लोकांना पटत नाही. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही बसवण्णांचा विचार अगदी मांडते आणि काही जरी झालं तर आपल्या विचारापासून विचलित होत नाही आणि त्यामुळं हा विचार अधिक जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मला असं वाटतं डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर MM कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश अशी विद्वान विचारी मंडळी बसवण्णांचे वास्तववादी विचार लोकांच्या मनामध्ये रुजवून त्या सनातनी गर्तेतून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असताना त्यांचा खून केला जातोय आणि इथली तपास यंत्रणा आणि शासन मारेकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्यांच्या मास्टर माइंड पर्यंत पोहोचत नाहीये. या सगळ्या गोष्टींचा आपणाला अजूनही आता डॉक्टरांच्या खुनाला तर 12 वर्ष पूर्ण होऊन गेली, परंतु ज्यांनी गोळ्या मारल्या त्यांना फक्त शिक्षा झालेली आहे. परंतु हे सगळं घडवून आणलं, ह्या 4 जणांचा खून ज्यांनी घडवून आणला ते मास्टर माइंड मात्र सनातनी विचाराचे अगदी समाजामध्ये वावरत आहेत आणि त्यांचा मागचा जो मास्टर माइंड आहे तो तर अगदी त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकले नाही आहे. आणि म्हणून आपणाला आव्हानं अधिक जास्त आहेत. परंतु आपण जर खंबीरपणे
आपला विचार जर म्हणजे सत्याच्या नेहमी विजय होतो असं आपण म्हटलं जात असतं, परंतु त्याला अनेक परिस्थितीमधून जावं लागतं, बऱ्याच परीक्षांमधून जावं लागतं, तरी परंतु शेवटी सत्याचाच विजय होतो. डॉक्टर म्हणायचे, मी अल्पमतात आहे, माझी चळवळ अल्पमतात आहे, परंतु माझाच विजय आहे असं ते हे सांगायचे. आणि मग कार्यकर्ते विचारायचे डॉक्टर दाभोळकर, तुम्ही अल्पमतात आहेत, पण तुम्ही काय तुमचा विजय कसं काय होऊ शकणार आहे? तर तुम्हाला सांगायला हरकत नाही, महाराष्ट्र आणि सचा एकही ग्रामपंचायतचा सदस्य नाही किंवा जिल्हा परिषदचा सदस्य नाही किंवा आमदार खासदार नाहीये, तरी परंतु महाराष्ट्र आणि सच्या पाठपुराव्यामुळे या महाराष्ट्राला 2 कायदे दिले गेलेले आहेत. एक जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा. जादूटोणा विरोधी कायद्याच्या संदर्भात तर तुम्हाला माहिती आहे का, दक्षिण आफ्रिकेमध्ये, युगांडा देशामध्ये आजही आपल्याकडे बकऱ्या कोंबड्यांचा जसा बळी दिला जातो तसा तिथे लहान मुला मुलींचा बळी तिथं दिला जात असतो. या संदर्भामध्ये युगांडाच्या खासदारांनी महाराष्ट्र आणि सला फोन केला आणि त्याबद्दलची सगळी माहिती, हा कायदा तुम्ही कसा केला, काय प्रोसिजर केली, तुम्ही कायदा तुमचा ड्राफ्ट तयार केला का शासनाने केला, या संदर्भात आम्हाला माहिती मिळू शकेल का, त्याचं प्रोसिजर मिळेल का, कशा पद्धतीने वाटचाल करायची हे माहिती मिळेल का. आणि मग महाराष्ट्र आणि सनी आमच्या कायदा विभागाच्या राज्य कार्यवाह मनीषा महाजन इथं आहेत, त्यांनी त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते सगळं प्रोसिजर ते सगळं तयार करून पाठवलं आणि युगांडामध्ये जादूटोणा व नरबळी विरोधी कायदा मंजूर झाला. म्हणजे तुमचा विचार पक्का असल्यानंतर त्याला वाटा मोकळ्या असू शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दाभोळकर सन्मानाने आत्मविश्वासाने का म्हणत होते शेवटी विजय माझाच आहे, ते उदाहरण द्यायचे. सावित्रीबाई फुले ना मुलींना शिकवायला सुरुवात केल्यानंतर तिला लोक शेण दगड मारले, तरी परंतु तिने तो विचार सोडला नाही, ते काम चालूच ठेवलं. आज सगळ्यात जास्त मुली शिक्षणामध्ये पुढे आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहेत. विजय कोणाचा झाला, सावित्रीचा झाला का तिला दगड शेण मारणाऱ्यांचा झाला? आणि म्हणून शेवटी या विचाराचाच विजय आहे. शेवटी महात्मा बसवण्णांचा विचार हा आपण जर प्रामाणिकपणे समजून घेतला आणि तो जर लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा तशाच पद्धतीने आपल्याला सगळं करता येऊ शकेल. आणि त्या सगळ्या प्रभातले आपण एक प्रवाही असू. आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा विचार स्वतः समजून घेणं गरजेचं आहे आणि तो कृतीत आणणं गरजेचं आहे. नुसतं समजून घेऊन लोकांना सांगून उपयोगाचा नाही, तर स्वतः कृतीमध्ये आणणं गरजेचं आहे. तरच तुमच्या कृतीमध्ये जो आणतील बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आपले असं म्हटलं जात असतं. आणि म्हणून या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी तसा विचार करावा, तरच या व्याख्यानाचं काहीतरी फलित झालं असं आपण समजूया. आणि मला या ठिकाणी या व्याख्यानमालेमध्ये बोलावून तुमच्याशी सगळ्यांशी संवाद करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. आता मी डॉक्टर शशिकांत पट्टण यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. ओम श्री गुरु बसवलिंगांना. प्रोफेसर माधव भावगे सरांचं भाषण झाल्यानंतर माझं मार्गदर्शन एवढं योग्य वाटत नाही, तरी सुद्धा मी एक 5-10 मिनिटात त्यांनी जो बोललेले त्याचा विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली मला. बसवण्णांनी वर्ग वर्ण लिंगभेद आश्रमरहित आणि सांस्थिकरण सोडून, म्हणजे मठ मंदिर चर्च मशीद असं ह्या व्यवस्थेचं सोडून बाहेर आलेले, फक्त बाहेर नाही, त्या कालावधीमध्ये अस्पृश्य दलित आणि महिला लोकांना काही धार्मिक हक नव्हते आणि त्याने इष्टलिंग एक कल्पना दिली आणि इष्टलिंग योग म्हणून तुमच्यामध्ये देव आहेत. ना देव ना गबोधले निदेव ना गबोधे, मी देव होऊ शकतो परंतु तुम्ही कसं काय देव होऊ शकते. म्हणजे बसवण्णांचं आचार विचार अंधश्रद्धाचा विरोध करून त्यांच्या बहिणीला धार्मिक हक भेटले नाही म्हणून त्यांनी घर सोडलं आणि मोठा क्रांती केले. बहुतेक आज मॅग्ना कार्टा म्हणजे पौरात्य राष्ट्र आणि एक 2-3 महिने पूर्वी हे वचनांचं चीनी भाषेमध्ये
ट्रान्सलेट करताना एक मोठं साहित्य चीनीचं, ते म्हटले एवढे मोठं साहित्य तुम्ही 900 वर्ष कसं काय जपून ठेवले, म्हणजे तुम्ही बाहेर का बरं न सोडले. आणि सिद्धप्पा कंबळींचं बरेच वेळ मी सांगतो की मुंबई प्रोव्हिन्समध्ये त्यांनी 7 कॅबिनेटचे एक मंत्री होते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना खूप मदत केली त्यांनी. असिस्टंट प्रोफेसर नोकरी नाकारलेले, नंतर प्रोफेसर केले त्यांना आणि प्राचार्य केले. आणि साहेब ते म्हणते, साहेब तुम्ही खूप उशीर केले, तुम्ही हे शरणतत्वाचं विचारांचं पुस्तकचं आधी दिले असतील, मी लिंगायत धर्म स्वीकार केले असते. म्हणजे एवढं प्रखर आहे. परंतु काय झालं, आपली लिंगायत धर्मामध्ये पण मठ झाले, शोषण चालू केले. मंदिरमध्ये एक भगवान आहे, परंतु मठामध्ये 10 गद्दी म्हणजे पूजा चालू आहे. म्हणजे बसवण्णांना जो नाकारलेले आम्ही आता स्वीकारलेले. आणि ते त्यावेळी दलित लोकांना बसवण्णांनी आतमध्ये घेऊन हे केले. परंतु आज लिंगायत धर्मामध्ये सेम जातीत चळवळ आहे. म्हणून मग सकाळी मी एक कविता लिहिली, कोण आहे कोण आहे कोण आहे, बौद्ध भिक्षूला मारलेला माणूस कोण आहे. येतं भारतामध्ये 10वी शतकात बौद्ध धर्म भारत सोडून गेलेले, त्याचं कोण आहे, त्याचा पाठीमागे कोण आहे कोण आहे कोण आहे. बौद्ध भिक्षूला बौद्ध भिक्षुक मारलेला कोण आहे. आणि कल्याणला क्रांती शरणाला मारलेला माणूस कोण आहे. आणि गांधीला बंदूक मारणार कोण आहे. आणि आता डॉक्टर दाभोलकरना मारणार कोण आहे. आणि डॉक्टर कलबुर्गीला मारणार कोण आहे. पंसारांना मारणार कोण आहे. गौरी लंकेशला मारणार कोण आहे. मला असं वाटतं की खड्ग आणि बंदूक सेम आहे, हात फक्त वेगळा आहे. म्हणजे त्या जातवाद ना हे बंदूक आहे, त्यांचं खड्ग आहे. परंतु मी एक कोटेशन मी यावेळी सांगतो आणि माझा 4 शब्द संपवतो. वर्ल्ड सफर्स नॉट बिकॉज ऑफ द व्हायलन्स ऑफ द बॅड पीपल, बिकॉज ऑफ द सायलेन्स ऑफ द गुड पीपल. म्हणजे आम्हाला इथं सगळं जगात चालू आहे, म्हणजे कोणाचं जास्त आहे, हे लोक जास्त नाही आहे, परंतु आम्ही सहन करून घेतो. आम्हाला कशाला पाहिजे, आम्ही काय करायचं, आमचं काही संबंध नाही. म्हणजे आम्ही असं झालं, व्यक्तिगत झालं, कुटुंब, मी, माझं पत्नी, मुलं, शेती, व्यवसाय हे सोडून आम्ही म्हणजे ह्याचा विचार करत नाही. म्हणून हे लोकांचं कमी असून, म्हणजे समाजामध्ये हे असं दुष्ट लोक कमी आहे, परंतु आम्ही घाबरतो, कशाला करायचं. एवढे लोकांचं मारल्यानंतर काय झालं, 10 वर्ष झालं, 15 वर्ष झालं, तर 13 वर्ष झालं. कलबुर्गी सरांचं 10 वर्ष झालं, त्याचा अगोदर दाभोलकर सरांचं झालं, 11 वर्ष पंसारांचं झालं, 8 वर्ष ह्यांचं झालं. अजूनही त्यांचं बंदुकामध्ये गोळ्या आहे. म्हणजे आम्हाला हे नाही की दे डोंट नो हुम दे आर गोइंग टू टार्गेट, त्याचं बंदुकात गोळ्या आहे. परंतु फक्त आम्ही दाखवायचं की आमचं छाती पण तयार आहे. कोणी इथं हुतात्मा होणार आहे. आणि वर्ल्ड विल अगेन रिगेन विथ युनिटी अँड ट्रूथ अँड सर्व्हिस. वी नीड टू. आता समसमाज तयार करणे एवढं सोपं नाही. आधी आता पॉलिटिकल आहे, साहेबांनी खूप चांगलं बनले. आम्ही देव आणि धर्माचा विरोध आम्ही काम करत नाही, परंतु शोषणाचा विरोध काम करण्याचं हे धर्माचा विरोध असं त्यांनी आम्हाला ब्रँड केलेले. देवांचा विरोध करण्याचं. आता बरेच देवस्थानामध्ये पूर्ण देवस्थान म्हणा, मठ म्हणा, गुढी, सगळीकडे तुम्ही भारतात बघितलं तर शोषण आहे. काय धर्म आहे, धर्माच्या नावावर शोषण आहे. आणि कोणाला आम्ही सांगू शकतो. आणि हेच आमचा मुद्दा आहे. मला अति आनंद वाटला. माझं आणि बागे साहेबांचं संबंध जवळजवळ 13-15 वर्षाचा आहे. मनीषा मॅडमनी मनीषा मॅडम त्यांचं ओळख करून दिलेले आम्हाला. आणि साहेबांना मी 2-3 वेळा मी त्यावेळी बोलवले होते. ही एक्सप्लेन्स अ व्हेरी नाईस डेमॉन्स्ट्रेशन ऑफ ऑन द सुपरस्टिशन बिलीफ्स, हाऊ टू इरॅडिकेट. अँड ही इज अ की रोल, की त्याचं बायोडाटा वाचल्यानंतर किती 43 प्रशस्ती भेटलेली, राष्ट्र प्रशस्ती, आणि किती काम केले त्यांनी. तळमळ आहे. साहेब, तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो, आम्ही बसवा अंडरस्टँडिंग अँड रिसर्च सेंटर, मी आमच्या सगळं कमिटी तुमच्या पाठिंबा आहे, तुमच्या बरोबर आहे, एवढे सांगून माझा शब्द संपवतो. धन्यवाद. शरणार्थी. सर, आपण मला बोलावलेलं होता, तुम्हालाही आम्ही महाराष्ट्र आणि सच्चा उपक्रमामध्ये बोलावलेलं होतं. डॉक्टर सविता शेट्टे आपल्या सगळ्यांना शरणार्थी. थँक्यू.
कोणाला मत मांडायचं आहे आपलं मांडू शकता. चांगलं झालं. मला एक विचारायचं होतं सरांना. शरणार्थी. हॅलो. सर यानंतर आपण ऍडव्होकेट मनीषा मॅडम बोलणार आहे, त्यांना 2 मिनिट देऊया. सर सिंधी सर बोला. हा मॅडम, मला एक विचारायचं होतं त्या सरांना. ते आपले समाधी आहेत पूर्वजांच्या, म्हणजे सिद्धराम विष्णूंची समाधी वगैरे आहे, तिथं आपण पाया पडतो. मग ते असं विचारतात की तुम्ही तिथं पण समाधी का पाया पडता, म्हणजे अंधश्रद्धा झाली असं असं लोकांचं म्हणणं असतं. काय काय जणांचं हे कितपत म्हणजे काय म्हणावं यांना. मला हा प्रश्न पूर्वजांच्या अतिशय महत्वाचा प्रश्न जो पूर्वजांच्या आहे. समाधी असतात. शिवाजी महाराजांची समाधी आहे, तिथं पण समाधीच आहे. मग ती पुतळाच आहे, दगडच आहे, तुम्ही तिथं का. मुद्दा लक्षात आला सर. हा, हो, हो, हो. आणि तर याच्यात कसं आहे, माणूस फक्त बुद्धीच्या जोरावर काम करत नाही, तर माणसाला बुद्धी आणि भावना दोन्ही पण आहे. बुद्धी आणि भावना यांची सांगड घालून माणसाचं जीवन बुद्धी आणि भावना ह्या समप्रमाणामध्ये चालल्या पाहिजेत. ज्या वेळेला भावनेवर विचाराचं प्रभुत्व वाढतं त्यावेळेला माणूस विवेकी बनतो, आणि ज्या वेळेला विचारावर भावनेचं प्रभुत्व वाढतं त्यावेळेला माणूस अंधश्रद्धाळू बनतो. आणि म्हणून आपणाला बुद्धी आणि भावना ह्या बरोबर काही ह्याच्याबद्दलचं. आता असं बऱ्याच वेळेला विचारलं जातं की समजा आम्ही एका कार्यक्रमामध्ये गेलो, गावाला गेलो, तिथे कार्यकर्त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आता ते कार्यकर्ता अंघोळ झाल्यानंतर आला आणि आईवडिलांना जोडला. म्हणाला की तुम्ही अनिश्चितचे लोक आईवडिलांच्या पुढे तिथं हात जोडताय. जिथे आपणाला प्रेरणास्थान आहे त्या ठिकाणी आपण जोडू शकतो, तिथं शोषण नाही आहे. ज्या ठिकाणी शोषणाचा भाग येतो त्या ठिकाणी आपण त्याला पूर्णतः विरोध आहे, आणि म्हणून त्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करणं. आता कोणी जर त्यांचा आदरभाव व्यक्त करायचा असेल तर त्यांना आपण विरोध करायचा नाही. घरामध्ये सुद्धा या चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्त्यांच्या घरामध्ये सुद्धा जुनी माणसं काही असतात, त्यांनी त्यांच्या पद्धतीने करतात. आपण त्यांना त्याच्यामध्ये, मी कार्यकर्त्यांना तर बऱ्याच वेळेला सांगत असतो, इकडे प्रशिक्षण घेतले की कार्यकर्ता घरी जातो आणि हे देव घरात ठेवायचे नाहीत बघ, मी नेऊन टाकतो विहिरीत, असं म्हटलं की संघर्ष सुरू होतो. आपणाला संवादातून त्यांचं मत परिवर्तन करून त्यांच्यामध्ये बदल घडला पाहिजे. माझं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला कदाचित कोणाला विश्वास बसणार नाही. माझ्या एवढा अंधश्रद्धाळू कोणी नव्हता. 18 विश्व दारिद्र्य होतं. तो देव तरी आपलं भलं करेल म्हणून पहाटे 4 वाजता उठून थंड पाण्याने आंघोळ करून देवाची पूजा करायचो. सगळे व्रतवैकल्य कर्मकांड करायचो. माझी आई 6 वर्ष आजारी होती त्यावेळेला मी बुवा बाबांचे वाऱ्या सुद्धा केलेल्या होत्या. पण हे 10वी पर्यंत, जोपर्यंत माझ्या घरामध्ये मी पहिला शिकलेला आहे, शिक्षण कशासाठी घेतात हे माहित नव्हतं. पण ज्या वेळेला मी कॉलेजला आलो, डॉक्टर जे वाघमारे, सोमनाथ रोडे अशी सगळी मंडळी जी त्यांच्या सहवासात, बाबा आमट्यांच्या कुटुंबात एक ह्याचा कुटुंबातला फॅमिली मेंबर असल्यास नाही, बाबा असं म्हणतात. बाबा त्यांच्याकडे अंध असायचे, अपंग असायचे, लेप्रसी पेशंट असायचे, ते मी माझे देव आहे असं ते म्हणायचे. आणि म्हणून तुम्ही देव ही त्याच्यावर ते अवलंबून आहे. आणि म्हणून या संस्कारात आल्यानंतर माझा पूर्णतः बदल झालेला आहे. आणि जो एवढ्या अंधश्रद्धांचा बळी असलेला पडलेला माणूस, तो विचार स्वीकारल्यानंतर आता तो राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. आणि आज माझी बायको सुद्धा, लग्न झालं त्यावेळेला ती ऑर्थोडॉक्स होती, पण तिला मी हे बंद कर असं म्हटलं नाही. तिच्याशी संवाद करून चर्चा केल्यानंतर त्यांनी, आज घरामध्ये माझा कुठला देव नाहीये, म्हणजे अशी मूर्ती बिर्ती ठेवून काही नाही. महात्मा विश्वनाथांचं किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे मूर्ती आहेत, परंतु माझ्याकडे देव चालेल, ही आपली भूमिका आहे.
म्हणून आई वडिलांच्या प्रती आदर करणं, आपल्या गुरूंच्या प्रती आदर करणं, महात्मा बसवण्णांच्या प्रती आदर करणं हे तिथं काही शोषण नाही आहे आणि म्हणून ते क्षम्य आहे असं आपली भूमिका आहे. म्हणजे संवादातून आपलं परिवर्तन झालं पाहिजे ही भूमिका आहे. धन्यवाद सर. सर मनीषा, ॲडव्होकेट मनीषा मॅडम आपले विचार मांडतील, त्यांना मी विनंती करते. सर्वांना शरणू शरणार्थी. आज बावगे सरांनी जे विचार मांडलेले ती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि बसवण्णा यांची सांगड घालून आपल्या समोर बसवण्णांचंच कार्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते हे सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती फक्त बसवण्णांचंच काम नाही करत, बुद्धांचंही काम करतो आम्ही. कारण बुद्धांनी जी प्रेरणा दिली होती की स्वतःचं डोकं वापरायला शिका हे सांगितलं होतं, तर ती प्रेरणा घेऊन आपण स्वतःचं डोकं वापरून हे काम करतोय. आणि त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सुद्धा आपण समाजामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि तो विचार पोहोचवत असताना आपण जे सांगतो समाजामध्ये किंवा बाबासाहेबांचे जे कोटेशन्स आपण सांगतो, कोट्स सांगतो, ते जे कोट होते त्याच्यामध्ये मगाशी जे बावगे सर बोलले की बसवण्णांनी सुरू केलेला आंतरजातीय विवाह याचंही काम आम्ही करतो. सत्यशोधक पद्धतीने आम्ही लग्न लावतो. आता सत्यशोधक पद्धतीने लग्न मला वाटतं की आम्ही आमच्या मुलाचं केलं होतं, त्यावेळेला जयश्री मॅडम आलेल्या होत्या आणि त्यांनी बावगे सरांनी कशा पद्धतीने लग्न लावलं ते बघितलं. त्यामध्ये पूर्ण खर्च आम्ही केला होता मुलाकडच्यांनी. म्हणजे थोडासाच खर्च झाला आमचा हॉटेलचा फक्त आणि जेवणाचं, तर तो थोडासा खर्च जो होता तो आम्ही केला होता. तो 1 लाखाच्या आतच होता, कमीच होता तो. आणि 25,000 रुपये आम्ही देणगी दिली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला. का तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजामध्ये सर्वव्यापक आणि चांगलं काम करते. म्हणजे हा मी माझं कौतुक नाही सांगते, हे आमचे सगळे कार्यकर्ते, जेवढे कार्यकर्ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे 10,500, 11,000, 12,000 कार्यकर्ते महाराष्ट्रभर काम करतात, ते लोक स्वतःच्या पैशातनं श्रमातून संघटनेला देणगी देतात आणि संघटना पुढे जात असते. हे झालं एक. आणि आंतरजातीय लग्नाच्या बाबतीत जे बाबासाहेब बोलले होते ते मला आपल्या समोर मांडावंसं वाटतं, जे डॉक्टर आपलं बावगे सरांनी मांडलेलं आहे त्याच्या पुढचं, की बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं की मला खात्री आहे की खरा उपाय म्हणजे आंतरजातीय विवाह. रक्ताचे मिश्रणच नातेवाईक असण्याची भावना निर्माण करू शकते आणि जोपर्यंत ही नातेसंबंधाची भावना सर्वोपरी होत नाही तोपर्यंत जातीने निर्माण केलेली अलगाववादी भावना, परके असण्याची भावना नाहीशी होणार नाही. म्हणजे एवढा मोठा विषय बाबासाहेबांनी इतक्या छान शब्दात मांडलेला आहे की जर आपण आंतरजातीय लग्न केलं, आंतरधर्मीय लग्न केलं, तर जी मुलं जन्माला येतील त्यांच्यामध्ये आपल्याला रक्ताचं नातं असतं आणि नातेवाईक आपण कोणाला म्हणतो, जे रक्ताच्या नात्याने आपल्याला संबंधित असतात ते. तर मग असं जर रक्ताची नाती सगळ्या समाजामध्ये निर्माण झाली तर मग समाज एक चांगला वेलफेअर म्हणजे कल्याणकारी राज्याची भूमिका जी महात्मा बसवण्णांनी मांडलेली होती, कल्याणकारी राज्याची भूमिका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली होती, त्या कल्याणकारी राज्याचं एक पाऊल असणार आहे ते. म्हणजे पूर्णपणे कल्याणकारी राज्य त्यामुळे येणार नाहीये, पण ते त्या दिशेने एक पाऊल असणार आहे. आणि म्हणून जे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते ते पूर्ण वचन साहित्याचा अभ्यास करून त्याच्यानंतर इतर समाज सेवक जे आहेत, जे समाजामध्ये चांगला बदल घडवण्याचं काम करतात, ते काम आम्ही करतोय. आणि हे काम करत असताना आम्हाला सर्वांना अभिमान आहे की माधव बावगे सारखे आमचे अध्यक्ष आहेत. आमचे अध्यक्ष माधव बावगे आहेत याचा आम्हाला का अभिमान आहे? कारण बावगे सरांनी जे काम केलेलं आहे गेल्या 35 वर्षामध्ये, संघटनेला 35 वर्ष पूर्ण झाली. आळंदीला आपण खूप मोठा मेळावा घेतला, कार्यक्रम घेतले, आपण इंटरनॅशनल स्पीकर्स बोलवले, नॅशनल स्पीकर्स बोलवले. तर अशा पद्धतीने हे काम समाजामध्ये तळागाळापर्यंत पोहोचावं यासाठीचं काम आहे. आणि मला असं वाटतं की वचन अध्ययन जे मंच आहे, तर हे सुद्धा आमच्यासोबत हे काम करायला उत्सुक आहात तुम्ही लोक, आणि तुम्ही आमच्या सोबत यावं, आमच्या सोबत हे काम करावं ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू मॅडम. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आपण तुमचा हात धरून आम्ही पुढे जाऊ. एकमेकांचं पाठबळ आपल्याला उपयोगी पडेल, कारण सनातनी वृत्तीं अगेन्स्ट विरोध आपल्याला पत्करून हे करावं लागणार आहे. तो बुद्ध, बसवांना, आंबेडकर ह्या चळवळीमध्ये आम्ही आहोतच आणि तुमच्याकडूनही आपली म्हणजे एकत्रच जाऊया आपण. आपला हा जो पुढचा प्रवास आहे एकत्रच करूया. शेटकार सरांनी हँड रेज केलेला आहे.
शेटकार सर आपण आपले श्री गुरु शेटकार. बसवलिंगाय नमः. मराठी बसव मंच आणि बसव अंडरस्टँडिंग रिसर्च ट्रस्ट पुणे यांचे सौभाग्य आहे की आज दाभोळकरचे जवळचे सहकारी आणि त्यांचे मित्र माधव बावगे सर आम्हाला आज अंधश्रद्धा निर्मूलन एक सामाजिक चळवळ कसे पुढे कॅरी करावं आणि बुद्ध बसवेश्वर आणि आंबेडकर पुरोगामीच्या विचारांचा आपण कसा प्रसार आणि प्रचार करावा ती चांगल्या दृष्टीने आम्हाला मार्गदर्शन केलं सर. तुमचा खूप खूप आभारी. नंबर 2 पॉइंट, आजचा कार्यक्रम माझे मिसेस ॲडव्होकेट छाया शेटकर नावाने ठेवलेले आहे. ती पण एक पुरोगामी विचारची होती आणि ती होती नांदेड डिस्ट्रिक्ट मध्ये हदगाव तालुक्यामध्ये एक छोटंसं खेड्याचं गाव ते. आणि आपण स्टडी पाहिले असेल तुम्ही तर भानामतीवर खूप अभ्यास केलेला आहे तुम्ही. आपले हैदराबाद कर्नाटक आणि मराठवाडा जे निजाम राज्याचे प्रांत आहे तिथं जास्त प्रमाणचं भानामतीचं हे आहे, म्हणजे भानामतीचे केसेस खूप जास्त आहेत. हे विषयामध्ये 1980 मध्ये एच नरसिंहय्या, ही वॉज द व्हाईस चान्सलर ऑफ द एक्स व्हाईस चान्सलर ऑफ द बेंगळूर युनिव्हर्सिटी आणि कर्नाटक विज्ञान परिषदेचे चेअरमन आणि हे रॅशनलिस्ट होते. त्यांनी एक कमिटी केली, निमांचे डॉक्टर्स, सायकॅट्रिस्ट, फिजिशियन्स आणि त्यांची पीजी टीम घेऊन बीदर आणि गुलबर्गा स्टडी केले. जवळजवळ 225 केसेस स्टडी केलेत त्यांनी. त्याच्यामध्ये they have found, as a doctor I am telling, they have found that maximum cases were related to psychiatric problem, especially the hysterical neurosis. त्याच्यामध्ये 2 टाइप हिस्ट्रिकल न्यूरोसिस, तिथे आपण नंतर विचार करू. आणि दुसरे ज्याला शिझोफ्रेनिया और पॅरानॉइड फीचर्स और इट इज अ मेनली हिस्ट्रिकल. आणि हे जे करतात कार्यक्रम हे मोठे गँग आहे. मी बिदर जिल्ह्याचा आहे. मी फर्स्ट असिस्टंट DHO होतो बिदर 1973 मध्ये. जेव्हा आपण हेल्थ एज्युकेशनला जात होतो प्रत्येक कंपल्सरी प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रायमरी हेल्थ सेंटर हेल्थ एज्युकेशन मध्ये आपण मेंटल पण एज्युकेशन देत होतो. कोणी तयार होते येत होते हॉस्पिटलला, त्यांच्या घरी कोणी भानामध्ये असेल तर हॉस्पिटलला कधी आणत नव्हते. ते फक्त बाबा बुवा आणत जवळ जात होते. आणि भालकी क्रॉस, आंबेसंगे क्रॉस पहिले म्हणत होतं. भालकी क्रॉसवर माझा आपला बोर्ड होता मराठीमध्ये, कन्नडमध्ये आणि उर्दूमध्ये. गेले की येथे भानामध्ये काढतील आणि ते लोक त्यांचं लाईन लागत होते. तिथं आम्ही पाहत होते, एकदा जाऊन पाहिलं मी, तिथं लाईन लागत होते. जवळजवळ मी त्यांना फॉलो केलं. 1970 to 2013 पर्यंत फॉलो केलं मी. ओनली आफ्टर 2013 त्यांचं बोर्ड काढले तर कोणी नाहीच होता. कारण म्हणजे हे कानून जे झालं. आणि एक चंद्रने जे सायकॅट्रिक प्रॉब्लेम आणि ह्याला कानून करा म्हणून खूप प्रयत्न केले गव्हर्नमेंट. त्यावेळेचे गव्हर्नमेंट, बंगारप्पा वॉज द हेल्थ होम मिनिस्टर, ते कबूल केलं नाही. कानून करायचं गरज नाही. ऑलरेडी IPC मध्ये प्रोव्हिजन्स आहेत. अकॉर्डिंग टू दॅट प्रोव्हिजन वी कॅन कॅरी एनी ऍक्टिव्हिटीज. पण तो केस जे 15 लोकांना पकडले ते जे काय भानामध्ये करत होते त्यांच्यावर कोणतेही केस करू शकले नाही. कारण म्हणजे एवढं वीक होतं ते कानून, त्याच्यामुळे काय करू शकले नाही. नंतर दाभोळकरचे इथं जे झालं 2013 मध्ये ते ऍक्ट झालं असते. ऍक्च्युअली ते ऍक्टला आमचं सर्वांचं इच्छा होतं की त्याच्या ऍक्टचं नाव दाभोळकर ऍक्ट म्हणून करायचं होतं, पण ते झालं नाही. आम्हाला त्याचं ऐकत आहे. आणि त्याच्यानंतर सेम ऍक्ट घेऊन कर्नाटकमध्ये पण केलेत. पण महाराष्ट्र ऍक्ट इज मोर बेटर देन द कर्नाटक असं कळतंय मला. आणि माझ्या मिसेस हे सर्व माझ्यासोबत असल्यामुळे कळत होतं. जेव्हा काही ते हदगावला आणि त्याचे माहेरी जात होती, पिंपरखेड म्हणून गाव आहे, जेव्हा गावातले 1-2 काहीतरी भानामती केसेस राहत होते, त्यांना जाऊन काउन्सिलिंग करून सायकॅट्रिकडे दाखवत होती. म्हणून आज तिचं त्याला एक श्रद्धांजली म्हणून माझा 1-2 शब्द सांगतो. आणि नमस्कार. सर, त्या कमिशनचा उल्लेख करून आम्ही महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा तशी मागणी केलेली होती. त्याच्याबद्दल आम्ही सातत्याने बोलतो. आम्ही भानामती बरोबर धडक मोहीम काढली होती, त्यावेळेला त्याचा संदर्भ पूर्ण घेतलेला होता आम्ही. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर शेटकार सर. तुम्ही भानामती विरुद्ध जी मोहीम काढली, एक विचार सांगितलं, त्याच्याबद्दल आपली चर्चा झाली. बावगे सरांनीही सांगितलं की रूट लेवलला काय चालू आहे,
किंवा नुसते कायदे आहेत पण ते खरंच पोचतायत का? सामान्य माणसाला कसं कन्फ्युजन मध्ये ठेवलं गेलेलं आहे. आणि मग ही एक शाखा आहे किंवा बसवांनी आहेत की ते आपल्याला त्यातलं क्लिअर पिक्चर आपल्याला सांगते की तुम्ही कोणाला बुद्धिप्रामाण्य जा, प्रत्येक गोष्टीचा विचार करा आणि त्याचा मागोवा घ्या. धन्यवाद सर. अजून कोणी रविकुबा दादांनी हा हँड रेज केलाय. आपण सर आपण लवकरच ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वांना शरणू शरणार्थी. प्रथमतः बसवचन अध्ययन मराठी व्याख्यानमालेचं खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. कारण असे व्याख्याते आपल्याला आपण प्राप्त करून देतात की बुद्ध, बसवा, शाहू फुले, आंबेडकर विचार समाजात प्रचार प्रसार झाला पाहिजे. त्यासाठी असे व्याख्याते आपल्याला मिळाले आणि त्यांचे विचार जर आपण आचरणात आणले तर आपलं जीवन सुखमय होईल, यात काही शंका नाही. कारण महात्मा बसवण्णांचे वचन हे पूर्णतः तुम्ही विचार केला तर सामाजिक, आर्थिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे खरे विचार आहेत. त्याच्यामध्ये बसवण्णाच नाही तर 770 शरणांनी आपलं योगदान दिलेलं आहे. जसं की अल्लमप्रभू म्हणतात, अज्ञान नावाच्या पाळण्यामध्ये ज्ञान नावाच्या बाळाला झोपून, सकल वेदशास्त्र नावाची दोरी बांधून भ्रांती नावाची आई अंगाई गात आहे. जोपर्यंत ती दोरी तोडत नाही, जोपर्यंत तो पाळणा तोडत नाही, तोपर्यंत तुम्हाला गुहेश्वर नावाचा लिंग दिसणार नाही. म्हणजे आपण सर्व ज्ञानी आहोत परंतु अज्ञान नावाच्या पाळण्यामध्ये झोपलेलो आहोत, असं आपल्याला अल्लमप्रभू सांगतात. म्हणजे तुमच्यामधलं देवत्व जागृत करण्याचं काम हे संतांनी, शरणांनी, सर्वांनी केलेलं आहे. अल्लमप्रभू तर देवाला सुद्धा प्रश्न विचारतात की मी देव नाही तर तू देव आहेस. तू देव असशील तर कोणाला तहान लागली तर पाणी देऊ शकतोस का? कोणाला भूक लागली तर अन्न देऊ शकतोस का? मी देव आहे पहा गुहेश्वरा. म्हणजे एवढे ज्ञान या वचनामध्ये आणि आपल्या सर्व संतांमध्ये एवढं भरलेलं आहे. संत तुकाराम असतील, संत एकनाथ महाराज असतील, कुठलेही संत जे आहेत ते संतांनी आपल्याला ज्ञान देण्याचं काम केलेलं आहे. आणि आपण ते संतांची परंपरा आपण पाळतो परंतु त्यांचं ज्ञान आपण आत्मसात करून आपल्या आचरणात आणत नाही, ही मोठी शकांतिका आहे. तर अशासारखे आपल्याला व्याख्याते आपल्या वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमालेतून मिळतात आणि आपल्याला काहीतरी जीवनात परिवर्तन करण्यासाठी आपल्याला योगदान लाभतं. हे खूप खूप म्हणजे अभिनंदनाची गोष्ट आहे. मी अजून एकदा, कारण मी बघितलं सरांनी खूप वचनांचा उल्लेख दिला. म्हणजे महात्मा बसवण्णा म्हणत होते, यत्त नोडी दडात तत्त नीने देवा. म्हणजे जिथं बघल देवा तिथं तूच आहे. सकल विस्तार रूह नीने देवा. पूर्ण विश्वाचा आत्मा तूच आहेस. विश्व तो चक्षु नीने देवा, विश्व तो बाहू नीने देवा. प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे हे महात्मा बसवण्णांनी सांगितलं. आणि हेच विचार आज आपल्याला माधव बावगे सरांच्या माध्यमातून सुद्धा वचन साहित्याचे, त्यांनी प्रत्येक वचन हे अंधश्रद्धा निर्मूलन जसं लागू आहे तसं पूर्ण वचन आपल्याला सर्व सांगितलेलं आहे की अजून भरपूर वचन आहेत जे आपल्याला अंधश्रद्धेपासून लांब ठेवायला पूरक आहेत. की दगडाचा देव म्हणजे देव नाही, हे सर्व आपल्याला सांगितलेलं आहे ह्या वचन साहित्यातून. तर ते वचन साहित्य आणि संतांचे विचार जर आपण आत्मसात केले तर आपण अंधश्रद्धेपासून दूर राहू, असं मी आपल्याला या व्याख्यानामार्फत सांगतो. सर्वांना शरणू शरणार्थी. धन्यवाद. धन्यवाद रवी दादा. आता सरांना बाहेर जायचं आहे, इन्व्हर्टला जायचं आहे, आदिवासी दुर्गम भाग म्हणून आपण आता समारोपाच्या कार्यक्रमाला जाऊया. शरण योगेश करंजे यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सांगता शरण समर्पणाने करावी. योगेश करंजे. माशाळकर बोलू का? बोला सर, बोला. बाबूराव माशाळकर. बोला सर, बोला बोला. ऐकलं बावगे सरांचं, ऐकलं आपण. छान बोलले. ऐकू येत आहे? हॅलो. हो सर. येते बोला सर. हा, ते कोरोनाचा उल्लेख केला. कोरोनाच्या काळात सर्व मंदिरं बंद होते, कुलपात होते. पण महात्मा बसवण्णांनी आपल्याला एक देवोपासना सांगितलेली असल्यामुळे आपला देव इष्टलिंग पूजा आपण करतच राहिलो. आपला देवाची पूजा त्या काळात देखील आपण बंद केलेली नव्हती. हे एक मला सांगायचं होतं. अनुभव मंडपाबद्दल त्यांनी थोडंफार सांगायला पाहिजे होतं.
आणि त्यांनी सांगितलेला देव अनिसचा म्हणजे अनिसच्या माध्यमातून म्हणजे महात्मा बसवण्णांचा देव म्हणजेच महात्मा बसवण्णांचा देव किंवा गाडगे बाबांचा देव म्हणजेच आमचा देव अनिसच्या लोकांचा. आणि ते श्रद्धा असते सिद्धेश्वर महाराजांची समाधीबद्दल वगैरे कोणीतरी प्रश्न विचारला होता ना. जर आपल्या भावनाबद्दल त्यांनी सांगितलं माधव भावगेंनी की आपण काही गोष्टीवर निश्चितच जे उदाहरणं होऊन गेलेली आहेत इतिहासामध्ये ते आता आपण मानलंच पाहिजे. भावा बहिणीबद्दल आईबद्दल आपण चांगलं मत व्यक्त केलंच पाहिजे. त्यांच्यावर श्रद्धा ठेवलीच पाहिजे. तिरंगा झेंड्यावर आपण श्रद्धा ठेवलीच पाहिजे. अशा अनेक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांनी दासोबद्दल थोडंफार सांगायला पाहिजे होतं, ते राहिलं वाटतंय. आणि एवढं सगळं असूनही आपण बसवण्णांनी बऱ्याच गोष्टी चांगल्या सांगितलेल्या असताना देखील आचरणात फार कमी आणतो. सर्वांनी आचरण करणं गरजेचं आहे. अंमलात आणणं, अंमलबजावणी करणं वचनांचं कठीण आहे. आपण एक 5-10% जरी अंमलात आणलं तरी आपण खूप काही बसवण्णापासून शिकलो आणि घेतलो असं वाटतंय. धन्यवाद. धन्यवाद वेळेची सर. मर्यादा होती सर. भरपूर आहे सांगण्यासारखं. बसवण्णांचं एवढे सांगता येऊ शकेल याबद्दल कामाबद्दल संत हो, समाज हो. सुधारकांचं, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा होती. हो 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 बरोबर आहे, बरोबर. हो, सरांनी आधीच सांगितलं की हा विषय खूप व्यापक आहे. हो 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 अनुभव आपला विषयच फक्त अंधश्रद्धा निर्मूलनवरतीच आपण हा फक्त हो एक हो हो बरोबर आहे. आणि त्याच्यावरती फोकस केला. थँक्यू सर. योगेश करंजी सर. शरणू शरणार्थी. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वात अगोदर तर एखादा कार्यक्रम या ठिकाणी होतो हा विशेषच असतो आणि त्यातल्या त्यात आज जर विचार केला तर आपल्याला एखाद्या व्यक्तीने संपूर्ण त्याच्या वयाच्या 50 वर्षापर्यंत केलेले काम आणि त्याचे विचार हे खूप महत्वाचे असतात. आज आपल्याला या ठिकाणी माधव भावगे सरांचं जवळपास 50 पेक्षा जास्त वर्षांचं योगदान, त्यांचं रिटायरमेंट, त्यांचा प्रवास, त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी समाजातील खराब किंवा अंधश्रद्धा असलेल्या या सर्व प्रथा याच्या विरुद्ध केलेलं सर्व काम आणि त्यांचे बरंच मार्गदर्शन, जसं की त्यांनी जी सुरुवात केली श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये आपल्याला श्रद्धा जर तपासता आली तर ती खूप महत्वाची असते आणि इथेच आपल्याला अंधश्रद्धेला हरवता येतं. विकासाला कसा या ठिकाणी विरोध होतो अंधश्रद्धेचा, वेगवेगळ्या पद्धतीचं शोषण, त्यामध्ये असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, आपल्याला एखाद्या संत समाजाच्या विचाराचा जो वारसा लाभलेला आहे. खरं जर विचार केला तर या ठिकाणी आज आपण सर्व संत समाज जो आहे तर त्यांच्यामुळेच जे बदल घडतात, संपूर्ण परंपरा आपल्या योग्य दिशेकडे चालतात, वेगवेगळ्या अंधश्रद्धा हळूहळू निघून जातात, हे तेवढेच महत्वाचे. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन, एक एक गोष्टीचा त्यांचा एक्सपिरियन्स हा खूप महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट एक जात करणे, एक सर्वांनी एकत्र राहणे, वेगवेगळ्या पोट जाती आणि वेगवेगळ्या धर्मामध्ये न अडकता आपण एकमेकांमध्ये माणुसकीने राहणे, या पद्धतीचे जे विचार या ठिकाणी आपण मांडले हे खूप खूप मार्गदर्शन देणारे आहे आणि खूप महत्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीला संपूर्ण आयुष्य संपेपर्यंत सुद्धा एवढे विचार मिळणार नाहीत, एवढ्या जवळपास आपण आलेलो आहोत फक्त 1 तासाच्या 1.5 तासाच्या कार्यक्रमामध्येच. तर हे एवढे सोपे नसते. मला स्वतःला असे वाटते की आतापर्यंतच्या बघितलेल्या सर्व कार्यक्रमापैकी हा एक खूप अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम मी स्वतः अनुभवलेला आहे. या ठिकाणी आपल्या या सर्व मार्गदर्शनाबद्दल, आपल्या या सर्व एक एक छोट्या छोट्या मुद्द्यांना अगदी क्लिअरपणे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण जे वेगवेगळ्या पद्धतीचे उदाहरणं दिलेली आहेत, जे अगदी सहजपणे सर्वांना समजतील, हे खूप महत्वाचे होते. तर या ठिकाणी समतेचा संदेश, या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये आपण मांडलेलं स्वातंत्र्य, समता, बंधुता, वैज्ञानिक दृष्टिकोन, अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीमुक्ती, सर्व समानता, या सर्व मुद्द्यांचा खूपच महत्वपूर्ण या ठिकाणी सर्वांना एक छान मार्गदर्शन मिळालेले आहे. तर याच्यामुळे तसं बोलण्यासाठी भरपूर काही आहे, पण खरंच या सर्व बाबतीमुळे आम्हाला खूप चांगले आपले मार्गदर्शन मिळाले आणि एक ही गोष्ट अगदी क्लिअर समजली
महात्मा बसवण्णा असतील, या ठिकाणी महात्मा फुले आंबेडकर, शाहू महाराज आणि बरेच संत समाज असतील, या सर्वांचे एकच विचार आहेत की अंधश्रद्धा हळूहळू कमी व्हावी, सर्व व्यक्तींनी व्यक्तीला व्यक्तीसारखं वागवावं. तर हे सर्व विचार अगदी स्पष्टपणे या ठिकाणी आपण मांडले, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तसेच या ठिकाणी सर्व टीम या ठिकाणी जी दिवस रात्र राबते आणि वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सर्व लोकांना जोडून एक ठिकाणी आणणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण माणुसकीने पुढे जाण्याचा जो प्रयत्न करते, तर या ठिकाणी आपल्या वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला तसेच बसव अंडरस्टँडिंग रिसर्च पुणे आपलेही धन्यवाद. सुरुवात जी झाली, जयश्री मॅडमनी जी सुरुवात केली, ती सुरुवात विद्यार्थ्यांची वचन प्रार्थना गायन, जयश्री ताईंचं याबद्दलची आपली माहिती, अगदी या सर्व गोष्टी अगदी सुरळीतपणे पडल्या. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी सर्व संपूर्ण कार्यक्रमाला जे मार्गदर्शन लाभते, शशिकांत सर आपलं या ठिकाणी जे मार्गदर्शन आहे ते खूप चांगलं आहे, की ज्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचे मार्गदर्शक मिळतात. आणि तसेच हा संपूर्ण कार्यक्रम योग्य पद्धतीने अगदी सुरळीत पार पडण्यासाठी जी संपूर्ण टीम, शरणी डॉक्टर नाना मझाळकी, शरण रुद्रमूर्ती, शरण कुमार राजन्ना आणि इतर सर्वजण, माझ्याकडनं जर कोणी राहिलेलं असेल तर आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. अगदी मनपूर्वक आपल्या सर्वांचे धन्यवाद करून मी माझे 2 शब्द संपवतो. शरणू शरण. जयश्रीताई कोगनूर ते कार्यक्रम निर्वहन केला. नाही झालं आता समारोप झालाय. ओके. त्यामुळे मी सर्वांचे इथे आभार मानते. जयश्री कोकणूर आमची पूर्ण टीम जी आहे त्या टीमचे, आणि माधव बावगे सरांचं परत परत आम्हाला तुमचे बोल, तुमचं गायडन्स ऐकायला आम्ही तुम्हाला इच्छुक आहोत. तुम्हाला जेव्हा वेळ असेल किंवा आम्ही तुमच्याशी परत संपर्क साधील, आणि आम्हाला अतिशय वेगवेगळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन आणि बसवांना किंवा संत साहित्याविषयी आम्हाला नक्की मार्गदर्शन द्या. शरणू शरणार्थी सर. धन्यवाद. आणि सर्व आपले जे श्रोतू वृंद आहे, सर्वांना मी भक्तिपूर्वक धन्यवाद देते. इथे कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.